गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काल आपण 13व्या अध्यायापर्यंतचा विचार केला होता। त्या व्याधिग्रस्त ब्राह्मणाची, ज्याला पोटशोळाची व्याधी होती, तिची व्याधी दूर झाली आणि सायनदेवाच्या घरी सगळा आदर सत्कार महाराजांनी स्वीकारला। सायनदेवानं त्यांना नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर खरं तर एवढा मोठा आनंद उत्सव झाला, महाराजांचं स्वागत झालं, त्यांचं आपल्या घरी आगमन झालं, हे बघून त्याला आनंद व्हायला पाहिजे होता, पण त्याच्या डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या। त्याला मनातलं दुःख मनात ठेवता येईना असं झालं। तो ज्या यवनराजाकडं नोकरी करत होता, त्याचा नियम होता की तो दरवर्षी एका ब्राह्मणाला बोलवायचा आणि ठार करायचा, आणि त्या वर्षीचं त्याला बोलावणं आलेलं होतं। प्रत्यक्ष हे महाराजांचं स्वागत झाल्यानंतर त्याला आता त्या यवनराजाच्या भेटीला जायचं होतं, आणि तिकडं गेल्यानंतर आपलं आयुष्य संपणार याचीही त्याला खात्री होती। त्यामुळे महाराजांचे पाय धरले आणि त्याच्या नेत्रातून अश्रुधारा व्हायला सुरुवात झाली। केवळ मृत्यूचं भय असाही त्यातला भाग नव्हता, परंतु एवढ्या मोठ्या विभूतीची आपली भेट झाली, दर्शन झालं, त्यांचा आदर सत्कार झाला, आणि त्यानंतर असा प्रसंग आपल्याला यावा, हे सद्गुरुचरण आपल्याला आता यापुढे जास्त दिवस लाभणार नाहीत, अशी त्याच्या मनात एक भावना होती। आणि महाराजांच्या चरणापासून आता वंचित राहायचं आहे ही भावनाही त्याला अधिक शोकाकुल करत होती। त्यांनी सद्गुरूंना विनंती केली की आपला आदर सत्कार मी व्यवस्थितपणाने केला, माझ्या परीनं जितका चांगला करता येईल तितका केला, पण आजच मला आता माझ्या यवनराजाचा आपल्याला भेटीला येण्यासंबंधीचा निरोप आहे, आणि या भेटीत तो मला ठार करणार, माझं आयुष्य संपवणार हे सुद्धा निश्चित आहे। आपली भेट झाली आणि हा खरं तर अमृतकुंभ माझ्या हाती लागला आहे, आणि हे असं मिळालेलं असताना माझा मृत्यू व्हावा हे मला अतिशय वेदनाकारक असं आहे। आपण तर थोर आहात, भक्तवत्सल आहात, कृपासिंधू आहात, आणि हे माझ्यावर जे संकट आता आलेलं आहे यातून मला तारण्यासाठी आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही आधार मला माझ्यासमोर दिसत नाही आहे। सायनदेवानी मी काल आपल्या ह्याच्यात उल्लेख केला होता की मागणं कसं मागावं ह्याच्या गुरुचरित्रात अनेक आदर्श दिलेले आहेत। सायनदेवानी जेव्हा त्यांची पूजा केली त्यावेळेला त्यांना नमस्कार करताना त्यानं वर मागितलेला आहे की माझे वंशपरंपरी भक्ती द्यावी निर्धारी, इह सौख्य पुत्रपोत्री अंती द्यावी सद्गती। काय राहिलं यातनं सांगा मागायचं? माझ्या वंशपरंपरी म्हणजे तो माझ्याकरता द्या असंही म्हणत नाही आहे, माझे वंशपरंपरी भक्ती द्यावी निर्धारी, म्हणजे आपली भक्तीच वंशपरंपरेनं माझ्या घरामध्ये चालू राहू द्यात, हे सुरुवातीचं मागणं आहे। त्यानंतर तो म्हणतो इह सौख्य, आणि तेही कसं तर पुत्रपौत्री, म्हणजे इह सौख्य द्या, हे ऐहिक ऐश्वर्य आहे ते द्या, ते कसंही द्या, मला द्या, माझ्या पुत्रांना द्या, पौत्रांना सुद्धा द्या। कसं मागावं ह्याचं आदर्श उदाहरण हे यात दिलेलं आहे गुरुचरित्रात। आणि महाराजही त्यांना काय आश्वासन देतात बघा, तुझे वंशपरंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री, अखंड लक्ष्मी तुझे घरी शतायू नंदा, निरोगी शतायू नंदाला। म्हणजे ज्या ज्या मागण्या होत्या त्यापेक्षा अधिक सद्गुरूंनी त्यांना दिलेलं सुद्धा आहे, आणि या दिलेल्या आशीर्वादाचा आधार घेऊन तो महाराजांना विनंती करतोय की आता हे जे संकट माझ्यावर आलेलं आहे, या संकटातून मला जर पार होता आलं नाही तर आपला आशीर्वाद निष्फळ जाणार आहे। आपण दिलेला आशीर्वाद माझ्याकरता काय कुठलाही फलदायक असा ठरणार नाही, आणि त्यामुळे या संकटातून माझं रक्षण करा असं तो महाराजांना विनंती करतोय। आणि मग महाराजांनी त्यांना पुन्हा एकदा अभय दिले। या अध्यायात 2 वेळा त्याला सद्गुरूंचा कृपाशीर्वाद मिळालेला आहे। महाराज म्हणतात की तुला मी अभय दिलेला आहे, आणि त्यामुळं तू अजिबात काळजी करू नकोस। त्याच्या मस्तकावर त्यांनी हात ठेवला आहे
आणि ते म्हणतात की मनात कुठल्याही प्रकारचा किंतु न बाळगता, चिंता न बाळगता तू त्या यवनाच्या भेटीला जा. भय सांडूनही तो जावे, क्रूर यवना ते भेटावे असं म्हणतात. तो यवन क्रूर आहे हे महाराजसुद्धा जाणतात आणि ते म्हणतात की तू काही काळजी करू नकोस. जरी तो क्रूर असला तरीसुद्धा तू त्याच्या भेटीला जा. संतोषोनी प्रिय भावे, तो मनात संतोष पाहून तो तुला परत पाठवेल, पुनरभी पाठवेल आम्हाप्रती, तो माझ्याकडे तुला परत पाठवेल असं महाराज आश्वासन देत आहेत. आणि त्यामुळं मनात कुठलीही शंका न ठेवता, कसलीही चिंता न करता तू जा. माझं तुला अभय आहे, कुठल्याही प्रकारची शंका मनात ठेवू नकोस. तो यवन केवळ तुला परत पाठवेल असंच नाही, तर तुझा आदर सत्कार करून तुला परत पाठवेल. आता आजपर्यंतचा इतिहास पाहता सायनदेवांना या गोष्टीची शंका मनात असणं स्वाभाविक आहे. कारण त्यानं पाहिलेलं आहे की आजपर्यंत तो एखादं व्रत आचरण करावं त्याप्रमाणे हे व्रताचं आचरण करतो आहे की तो ब्राह्मणाला दरवर्षी भेटीला बोलवतो आणि त्याला तिथे ठार करतो आहे. पण तरीसुद्धा महाराजांचा एवढा मोठा आशीर्वाद मिळाल्यानंतर त्याच्या मनातून शंका गेलेली आहे. पण एवढ्या शंकेच्या समाधानानं महाराज संतुष्ट नाही आहेत. महाराज त्याला म्हणतात की तू जा, जोवरी परतोनी तू येसी, तू जोपर्यंत परत येणार नाहीस किंवा जेव्हा तू परत येशील तोपर्यंत असो आम्ही भरवसी, आम्ही इथंच असणार आहे हे लक्षात ठेव. तू आली या संतोषी, जाऊ मग येथून या. तू जोपर्यंत परत इथे येणार नाहीस तोपर्यंत मी स्वतः इथं राहीन आणि तू परत आल्यानंतर इथं जाईन. एका अर्थाने हे कसं वचन आहे की जर समजा तुला येता आलं नाही, माझं वचन जर खोटं ठरलं, माझं अभय जर तुला मिळालं नाही आणि तू परत येऊ शकला नाहीस, तर मी इथंच राहीन असं महाराज त्याला आश्वासन देत आहेत. म्हणजे तू मनात कुठलीही शंका ठेवू नको हे सांगण्याकरता महाराज त्याला परत परत सांगतायत की तू माझं अभय हे मनात ठेवून त्याविषयीची चिंता न करतो ती यवनाच्या भेटीला जा. आणि गुरूंचा असा आशीर्वाद मिळाल्यानंतर सायनदेव यवनांच्या भेटीला गेला. त्यानं राजदरबारात प्रवेश केला. राजानं त्याला पाहिलं, मात्र राजाचा प्रचंड संताप झाला. त्याच्या चेहऱ्यावरून सायनदेवाला दिसायला लागला. त्याच्या नेत्रातनं असा अग्निवर्षाव होतोय की काय असा त्याला भास व्हायला लागला. अतिशय संतप्तपणानं त्यानं सायनदेवांच्याकडे पाहिलं आणि तो संताप व्यक्त करायसाठी म्हणून तो स्वतःच्या सिंहासनावरून उठला आणि घरात निघून गेला. म्हणजे आपल्याला एवढं अभय वचन मिळूनसुद्धा या राजाचा संताप अनावर झालेला आहे हे सायनदेवांच्या लक्षात आलं. आणि सायनदेवांनी त्यानंतर त्या मिळालेल्या अभय वचनाच्यावर विश्वास ठेवून महाराजांचा धावा करायला सुरुवात केली. कसं असतं की महाराजांच्या वचनावर विश्वास असणं ही गोष्ट वेगळी असते आणि त्यावर श्रद्धा असणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी. आपला विश्वास बऱ्याच ठिकाणी असतो पण त्या ठिकाणी श्रद्धा असतेच असं नाही. काय होतं की एकदा दोन अशा टॉवरला खूप मोठा कलाकार असं दोन मोठ्या इमारतींना दोर लावून त्याच्यावरून या टोकाकडून त्या टोकाकडे जायचा प्रयोग करत असतो आणि तो नुसता एकटाच जात नाही तर त्याचा लहान मुलगा त्याच्या खांद्यावर असतो. या टोकावर निघालं खाली बघणाऱ्याच्या छातीचे ठोके चुकतात पण तो हळूहळू करत त्या दुसऱ्या टोकाला जाऊन पोहोचतो. तिथून खाली उतरतो, लोकांचा आदर सत्कार, सगळे समारंभ, घोषणा सगळं होतं. तो सगळ्या लोकांना विचारतो की मी या टोकापासून त्या टोकापर्यंत येईन असं तुम्हाला वाटलं होतं का? तर लोकांनी खरंच सांगितलं की आम्हाला खरंच विश्वास नव्हता आणि काही अपघात होऊ शकेल, अघटित काही घडू शकेल असं आम्हाला वाटत होतं, पण तू तर सुखरूप आलास. तर म्हणला आता मी या टोकापासून परत तिकडे जाईन असं तुम्हाला वाटतं का? त्यामुळे आता काय, आता तर तू अगदी खात्रीनं तिकडे जाणार आहेस, तुम्हाला विश्वास आहे का तसा? त्यामुळे अगदी 100% आणि त्याच्यावर तू काय जी पैज मांडशील ती आम्ही लावायला तयार आहे. मग तो म्हणतो ठीक आहे, जर एवढा तुमचा माझ्यावर विश्वास आहे तर आता तुमच्यापैकी मी तर येताना माझ्या मुलाला माझ्या खांद्यावर बसवलं होतं, आता परत जाताना माझ्या खांद्यावर तुमच्यापैकी कोण बसणार सांगा. आणि मग तिथं पिन ड्रॉप सायलेन्स होतो की कुणी तयार होत नाही. काय असतं की तो परत जाऊ शकेल हा विश्वास तिथं बरोबर आहे पण ती श्रद्धा नाही आहे त्या लोकांच्या मनात की मी बसलो तर तिथंच आहे, ही श्रद्धा नाही आहे. ही श्रद्धा तिथं काम करून जात असते आणि त्यामुळं सायनदेवांनी इतक्या दृढ श्रद्धेनं महाराजांचं नामस्मरण करायला सुरुवात केली आहे, त्यांची आठवण करायला सुरुवात केली आहे. आणि इकडं हा राजा त्यांच्या महालामध्ये गेला. त्या महालामध्ये तो झोपल्यानंतर त्याच्या हृदयामध्ये प्रचंड वेदना व्हायला लागल्या, दाह व्हायला लागला हृदयाचा. आणि
तो त्याचा संताप तर सगळा विसरला असतो, पण हे अघटित काय घडतं हे त्याला काही कळेना. क्षणभर त्याला मूर्छा येते का काय असं वाटायला लागलं आणि स्वप्नात त्याला असं दिसलं की एक ब्राह्मण हातात शस्त्र घेऊन आपल्याला मारायसाठी धावत यायला लागले. आणि हे जेव्हा त्यानं पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की एका सत्शील ब्राह्मणाला आपण लाथाडून आपण इकडे परत आलेलो आहे आणि त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळं तो हा अंगावरचा दाह होत असताना तशा अवस्थेत परत तो याच्यात परत येतो आहे. त्यामुळं तो जेव्हा राजदरबारात आला त्यावेळेला त्यानं सायनदेवांची माफी मागितली. मी आपल्याला त्रास दिला हे याच्याबद्दल मला क्षमा करा. आपला अधिकार मी ओळखला नाही. मी आपला स्वामी नसून आपणच माझे स्वामी आहेत. आपण विप्रश्रेष्ठ आहात. आणि असं म्हणून त्यानं त्या ब्राह्मणाच्या पायावर मस्तक ठेवलं. सायनदेवांच्या पायावर त्यानं मस्तक ठेवलं, त्यांची क्षमा मागितली आणि त्यानंतर त्याच्या हृदयाचा तो दाह शांत झाला. सद्गुरूंच्या नामस्मरणात सद्गुरूंनी दिलेल्या अभयात केवढी मोठी ताकद आहे बघा, की त्यांनी केवळ नामस्मरण केलं आहे. मात्र हे स्मरण केवळ वरवरचं किंवा नुसतं स्मरण म्हणून नसावं, तर भगवंतांनी साक्षात सांगितलेलं आहे की हे स्मरण कशा प्रकारचं असावं. तर भगवान म्हणतात गीतेमध्ये की सर्व धर्मां परित्यज्य, सगळ्या धर्माचं म्हणजे सगळ्या गोष्टींचं तू त्याग कर आणि मामेक शरणं व्रज, फक्त मला ऐकायला तू शरण ये. हे सांगायचा अधिकारही खूप मोठा असावा लागतो. त्यांच्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी ज्या वेळेला आपण उचलू शकतो त्यावेळेला अशा प्रकारचं वचन, अर्थात साक्षात भगवंतांनी दिलेलं वचन आहे. आणि सद्गुरू हे आपले भगवंताचे अवतार आहेत आणि त्यामुळं त्यांनी हा सगळा हा प्रपंच रचला आहे असं आपल्याला इथून जाणवत राहतं. खरं तर काल मी उल्लेख केला त्याप्रमाणे ही गोदावरी तटाक्यात्रा जी होती ती पूर्ण झाल्याचा गुरुचरित्रात पुढं कुठंच उल्लेख नाही. किंवा ती पुढं चालू राहिली, महाराज दुसऱ्या गावी गेले असा सुद्धा कुठं पुढं उल्लेख आला नाही. ही इथंपर्यंत येते आणि इथून दुसरी कथानकं सुरू होतात. म्हणजे केवळ सायनदेवांच्यावर कृपा करण्यासाठी महाराज तिथं आले असा त्यातून गुळवणी महाराजांचा अभिप्राय आहे आणि तो आजच्या परिस्थितीत आपल्याला पाहिलं तर तो लक्षात येतो. हा सायनदेवाचा आदर सत्कार झाला, त्याला उंची वस्त्र प्रावरण त्या राजानं भेट केली आणि त्यांची सुटका केली, परत पाठवणी केली. मग सायनदेवांना या झालेल्या चमत्कारानंतर इतका आनंद झाला, अतिशय भारावून गेले ते. म्हणजे त्यांना या परिस्थितीत काय करावं काय नाही यावर काय प्रतिक्रिया द्यायचं काही सुचेनाच झालं. ते तिथून निघाले आणि थेट घरीसुद्धा न जाता त्या वासर ब्रह्मेश्वराला, महाराज जिथं गंगातीरी राहिले होते तिथं थेट गेले आणि त्यांचं दर्शन घेऊन त्यांना सगळा वृत्तांत सांगितला. त्यामुळं मग सद्गुरूंनी त्यांना सांगितले की आता तुझं इच्छित तर प्राप्त झालं, जी भीती तुझ्या मनात होती ती तर गेली, तुझी या संकटातून आता मुक्त झाली आणि त्यामुळं आता आम्ही दक्षिण यात्रेला निघणार आहोत इथून. तर आता आम्हाला परवानगी दे, कारण मी आत्तापर्यंत तुझ्या बंधनात होतो. आता तू इथंपर्यंत परत आलास, तू परत येईपर्यंत मी इथे थांबेन असं मी तुला सांगितलं होतं. आता तू परत आलास त्यामुळं मला आता पुढच्या यात्रेला निघायचं आहे, तर त्याला तुझी अनुमती असेल असं मी गृहीत धरतो. आणि हे ऐकताच सायनदेवांना अतिशय दुःख व्हायला लागलं की काल महाराजांचं आगमन झालं, काल त्यांचा आदर सत्कार झाला, त्यानंतर मी यवनांच्या भेटीला गेलो, जिथून परत येण्याची कसलीही अपेक्षा मला स्वतःलाच नव्हती, तिथूनही मी ज्यांच्या आशीर्वादानं परत आलो. आता ते चरण आपल्याला अंतरणार हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याला अजून दुःख व्हायला लागलं. त्यानं महाराजांना नमस्कार केला, हात जोडले आणि प्रार्थना केली की न विसंबे आता तुमचे चरण, आता मला तुमच्या चरणापासून लांब राहण्याची अजिबात इच्छा राहिलेली नाही आणि त्यामुळं आपण येईन समागमे असं सायनदेव त्यांना म्हणतात. म्हणजे आता मी तुमच्याबरोबर येतो, आता हा संसार नको काही नको, तर आपल्याबरोबर येण्याची मला अनुमती द्या म्हणून सायनदेव त्यांना विनंती करतो आहे. तुमचे चरणाविण देखा राहू न शके क्षण एका. आता हे जीवन मला जर तुमच्याकडून मिळालेलं आहे, तुमच्या आशीर्वादानं प्राप्त झालेलं आहे, तर यापुढं मला तुमच्या चरणाखेरीज इतरत्र राहण्याची इच्छा राहिलेली नाही आणि त्यामुळं आपल्याबरोबर येण्याची अनुमती मला द्या असं तो महाराजांना विनंती करतो आहे. आणि ही आर्तसाद ऐकल्यानंतर कसं म्हणजे महाराजांचं एक चरित्र बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की हे सगळं पूर्वेने जे नियोजित त्यांनी घडवून आणलेलं चरित्र आहे. पहिल्यांदा त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांनी मातेला अभिवचन दिलं आहे की मी तुझ्या भेटीला परत 21 वर्षांनी येईन. बरोबर 21 वर्षांनी ते परत आलेत.
त्या तिथं त्यांनी बहिणीला वचन दिलं आहे की तुला जेव्हा त्रास होईल त्यावेळेस तू गाणगापूरला ये, पापविनाश क्षेत्रावर स्नान कर, तुझं हे दुःख बरं होईल. आणि त्यावेळेला महाराज तिथं बरोबर आहेत. आतासुद्धा सायनदेवांना ते सांगतायत की बरोबर 15 वर्षानंतर 15 संवत्सरानंतर मी तुझ्या गावाजवळ मुक्कामाल थांबलेलो असेल किंवा तिथं माझा वास असेल, तर त्यावेळेला तुझ्या पुत्रपौत्रांच्या सहित माझी भेट होईल, त्यावेळेला तू तिथे ये असं सांगतायत. 15 वर्ष अगोदर त्यांनी सायनदेवांना हे वचन दिलेलं आहे की तू तिथं ये माझ्या भेटीला, आत्ता तुला इथून येण्याची माझ्याबरोबर काही आवश्यकता नाही. तुझं अरिष्ट तर आता टळलेलं आहे आणि त्यामुळं आता कोणतीही चिंता मनात ठेवू नकोस. तू हा संसार आता जो चालू आहे तुझा तो सुखानं कर. महाराजांनी या संसारिकांच्या सगळ्या वेदना दुःख, महाराज स्वतः संन्यासी आहेत, परंतु त्यांनी या सगळ्या लोकांची जी काळजी वाहिलेली आपल्याला दिसते, ज्यांना ज्यांना अभय दिले, ज्यांच्या अडचणी दूर केल्या, ते सगळे संसारी लोक आहेत. म्हणजे धन्य गृहस्थाश्रम हे त्यांनी जरी आचरणात आणलेलं नसलं, त्यांनी स्वतः केलेलं नसलं, तरी जो आश्रम या सगळं हा सगळा संसाराचा व्याप चालण्यासाठी आवश्यक आहे, त्या गृहस्थाश्रमाला त्यांनी अभय दिलेलं आहे. या गृहस्थाश्रमातल्या सगळ्या प्रकारच्या व्याधी, सगळ्या प्रकारची संकटं, या सगळ्यांचं त्यांनी निरसन केलेलं आहे आणि त्यांना अभय देऊन. कारण हा गृहस्थाश्रम जो आहे तो या सगळ्या विश्वाचे व्यापार चालवण्यासाठी आवश्यक असतो. हा चालू असेल तर इतर सगळे तीनही आश्रम व्यवस्थित चालू शकतात. हा जर व्यवस्थित चालू नसेल तर इतर तीनही आश्रमांचं चालणं अशक्य आहे. आणि त्यामुळं महाराजांनी हे लक्षात ठेवून सगळ्या संसारिकांना त्यांचे संसार सुरळीत चालण्याची आज्ञा केलेली आहे. त्यामुळं ते रजकाच्या प्रसंगातसुद्धा म्हणतात की तू हे सगळे सुखभोग घेणार असेल तर ते केव्हा घेणार आहेस. तेव्हा तो रजक म्हणतो की नाही, आता माझं वय तर वृद्ध झालं, त्यामुळे तुम्ही आत्ता मला ते राजपद देऊन काही उपयोग नाही. ते म्हणतात सगळी इंद्रिये भोगून निववावीत म्हणतात. ते म्हणतात की आपल्या इंद्रियाचा कुठलाही भोग शिल्लक नसावा. तो जर शिल्लक असेल तर आपण पुढची वाटचाल करू शकणार नाही. आणि त्यामुळे ते म्हणतात की तू अजून 15 वर्ष ही नोकरी कर, जो सुखभोग तुला घ्यायचा आहे तो पूर्ण घे. कारण आता राजा तर तुला अंकित झालेला आहे, राजानं त्याच्या पायावर डोकं ठेवून त्याला अभय देऊन परत पाठवलेलं. त्यामुळे आता इथं तुला काही अडचण नाही, ही तर निश्चित. त्यामुळं आता जे काही उपभोगायचं सुख आहे तर तो पूर्णपणे उपभोग, आणि त्यानंतर तुझी आणि माझी भेट होणार आहे. आता सायनदेव तर त्यांच्या परीक्षेत पूर्णपणानं उतरलेलं आहे. सायनदेवांना त्यांनी जे एक त्यांची परीक्षा समजा, काही समजा, त्याला शिष्यत्व देण्या अगोदर ही कठोर परीक्षा त्यांनी घेतली आणि त्यात तो उतरल्यानंतर त्यांनी सांगितले की तुझी माझी भेट जी आहे ती आता 15 संवत्सराच्या नंतर होणार आहे. त्यामुळे 15 वर्षानंतर तू तुझ्या गावी जेव्हा येशील त्यावेळेला आपण भेटूयात. आणि सायनदेवांचं गाव हे कडगंची आहे. कडगंची म्हणजे गाणगापूरच्या जवळच आहे. तिथे आता सुंदर मंदिर वगैरे झालं आहे, राहण्याची व्यवस्था आहे. आपल्या जेव्हा गाणगापूरला जातो त्यावेळेला आपण तिथेही हे करायचं. एक म्हणजे ही जी भगवंताला शरणागती जी आपली असते ती अशी अनन्य भावानं असावी लागते. म्हणजे कोणत्याही प्रकारचा इतर भाव आपल्या मनात नको. म्हणजे एक तत्व नाम दृढधरी मना असं जे म्हणतात ते ह्यात आहे की इतर कुठलंही तत्व नको. अर्थात कसं असतं की आपल्या प्रत्येकाच्या उपासनेच्या पद्धती वेगळ्या असतात, आपल्या उपासनेचं दैवत वेगळं असतं, पण त्याचं मूळ एक आहे आणि तेच धरलेलं तत्त्व न सोडता आपण त्या पाठीमागं कायम राहायचं असतं. सायनदेवांनी सद्गुरू तत्त्वाचं आश्रय घेतला आणि तो कायम टिकवला. इतका कायम टिकवला की त्याच्या वंशपरंपरेची जसा आशीर्वाद मिळाला होता तशी वंशपरंपरी ही भक्ती चालत आली, ती आपल्याला मिळाली. आपण काय करतो की एखादं नाम कुठलं तरी धरतो, काहीतरी करतो, आणि बऱ्याच जणांचा असा एक ग्रह असतो, म्हणजे ग्रहस्थ म्हणण्यापेक्षा शास्त्र सांगतं आपल्याला की गुरु करायलाच पाहिजे, निगुऱ्याला मोक्ष नाही, पुढचा मार्ग प्रशस्त होत नाही. म्हणजे गुरु केला की तुम्हाला सगळा मार्ग प्रशस्त झाला असं काही नाही. तुमचं त्यातलं योगदान किती आहे याच्यावर ही पुढची गोष्ट अवलंबून असते. पुढच्या गतीची जो काही भाग आहे पुढच्या गतीचा, तो भाग तुम्हाला तुमची त्यातली किती स्वतःची शरणागती आहे ते बघून तुम्हाला मिळत असतो. कसं असतं की असं म्हणतात की राम नाम में 3 गुण आहे. रामनामात 3 गुण आहेत असं सांगतात. आता राम नामाच्या ऐवजी आपण इथेही सद्गुरू सेवा म्हणू, सद्गुरूची भक्ती म्हणू. राम नाम में 3 गुण है. कोणते 3 गुण? तर सबजन लागत पाव,
जो रामनाम घेतो त्याला सगळे नमस्कार करतात, नको म्हणलं तरी करतात, हो म्हणलं तरी करतात. खाने को तो अच्छा मिले. आता जिथं रामनाम चाललं असतं, आम्ही कालपासून बघतोय, खाने को तो अच्छा मिले, काही अडचण नाही, जेव्हा हवं तेव्हा हवं तसं अपेक्षेपेक्षा चांगलं मिळतं. आणि तिसरी जी गोष्ट सांगितली की अंती वैकुंठ जाय, ते जाऊ नाही तर न जाऊ, हे तर दोन गोष्टी अगदी खात्रीने मिळतात ना. अशा ह्यानंही या मार्गात आलेले बरेच जण असतात. त्यामुळं आपण जी भक्ती करतोय ती अनन्यभावाने करतोय का, याची तपासणी आपण स्वतःच्या मनाला अधूनमधून केली पाहिजे. केवळ या दोन गुणांच्या करता करतोय का, कोणीतरी पाया पडतंय आणि आपला चरितार्थ व्यवस्थित चालतोय, त्याकरता जर करत असाल तर ती आपली वृथा भक्ती आहे. म्हणजे त्यानंतर पुढचा भाग साधेल न साधेल. पण आजकाल असंच आहे की अंती वैकुंठ आहे, ते कुणी बघितलं आहे, झालं तर झालं, नाही झालं तर पुन्हा प्रयत्न करू पुढच्या जन्मात असं. तर जे आपण करतोय ते प्रयत्न प्रामाणिकपणानं, निःसंशयपणानं आणि कुठलाही किंतु मनात न ठेवता, की निःसंशय साधना हे जे काल सांगितलं ते तत्व सायनदेवाने किती मनापासून पाळलं बघा. की प्रत्यक्ष मृत्यू समोर आहे त्याच्या, राजा संतापून दरबारातून बाहेर निघून गेला आहे, पण त्यांनी त्याचाही मनात किंतु ठेवला नाही. तो त्यांच्या पाठीवर पळत गेला नाही, मला क्षमा करा वगैरे म्हणत. तो सद्गुरूंचं नामस्मरण करत तिथं थांबलेलं आहे. आणि त्यानंतर सद्गुरूंनी चमत्कार दाखवला की ज्या वेळेला त्याची भक्ती इतकी दृढ आहे त्यांनी पाहिलं, त्यानंतर त्याला तो चमत्कार मिळाला आहे. त्यामुळे आपण जर काही आपल्याला प्राप्त व्हावं असं वाटत असेल, आपली इच्छा जर पूर्ण व्हावी, आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, आपलं कार्य सफळ व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल, तर त्या प्रतीची दृढ भक्ती आपण त्यांना समर्पित केली पाहिजे. आता यानंतर पुढं निघूयात. महाराजांचे चमत्कार असे हळूहळू वाढायला लागले. शिष्य समुदायसुद्धा अपार झाला. काय असतं की एकदा चमत्काराच्या गोष्टी सुरू झाल्या की शिष्य संप्रदाय हा अगदी न मागता तुमच्या पाठीमागे यायला लागतो. आणि त्यामुळं बरं, येणारे भक्त नुसते येत नाहीत, म्हणजे त्यांच्या मागण्या असतात. अर्थात संसारिकांच्या मागण्या असणार, यातही काही नाही, पण ह्या मागण्यांना कुठलाही अंत नसतो. परशुरामांनी सगळी पृथ्वी जिंकून ब्राह्मणांना दान केली, तरीसुद्धा या ब्राह्मणांच्या मागण्या कमी झाल्या नाही. त्यांनी सगळ्यांना वैतागून शेवटी समुद्रात एक स्थान निर्माण केलं आणि तिथं राहायला गेले. पण ब्राह्मण तिथंही त्यांना मागायला पोहोचले. म्हणजे आपल्या मागण्या ह्या अंतहीन असतात, हेही लक्षात ठेवा. की कुठली मागणी पूर्ण झाली म्हणून आता आपण समाधानी झालो आणि आता यातून आता काही नको, आता तृप्त असं म्हणण्याची कधी परिस्थिती नसते. ती तेवढ्या गोष्टीपुरती तृप्तता आपल्याला येते आणि मग पुन्हा पहिले पाढे 55 चालूच असतात की पुन्हा दुसरी मागणी, ही पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पुढची मागणी, या सगळ्या गोष्टी चालू असतात. त्यामुळं या सगळ्या मागण्यांचा सुद्धा आता फार त्रास व्हायला लागतो, वीट यायला लागतो कधी कधी. आणि सद्गुरूंना सुद्धा शेवटी कसं आहे की कितीही त्यांनी हे मोठे म्हणून तरी येण्याची पात्रता बघून, येण्याची भक्ती बघून, येणाऱ्याची श्रद्धा बघून त्याला दिलं पाहिजे, हा त्यांनाही नियम आहे लागू. म्हणजे असं नाही आहे की त्यांनी हात वर केला आणि तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण नाही, असं नाही होतं काम. उद्या लोकांना काही करण्याचीच इच्छा राहणार नाही ना. लोकांनी नुसतं येऊन समोर बसायचं आणि त्यांची काम पूर्ण, इतकंही सोपं आहे नसावं किंवा नाही आपल्याकडं. आपल्यालाही त्यासाठी काहीतरी श्रम करावे लागतात, श्रद्धा ठेवावी लागते, अनुष्ठान करावं लागतं, व्रत करावं लागतं. आणि त्यानंतर महाराजांनी औदुंबर या क्षेत्रात एक चातुर्मासात, अज्ञातवासात एक चातुर्मास करायचं ठरवलं. इथून जवळच औदुंबर आहे तिथं. आणि मग तिथं ते या औदुंबरला गेल्यानंतर त्यांनी अज्ञातवासात करायचं ठरलं. पण कसं असतं सांगतो तुम्हाला की सूर्यानं कितीही ठरवलं की मी आता उद्याच्याला उगवलं तरी कोणाला कळू देणार नाही अजिबात, त्याचं उगवणं हेच सगळ्यांना कळणं ना. म्हणजे त्याचा प्रकाश पसरणं, आपल्याला मिळणं, हेच त्याचं उगवणं आहे. आणि त्यामुळं त्यांनी कितीही गुप्त राहायचा प्रयत्न केला तरी तसे ते गुप्त राहू शकत नसतात. महाराज ज्या वेळेला औदुंबरला चातुर्मास अनुष्ठानाला होते त्यावेळेला करवीरमधल्या एका ब्राह्मणाचा मुलगा अतिशय त्रासून, म्हणजे त्याचे वडील सदाचार संपन्न होते, धर्मशास्त्र जाणणारे होते आणि गावामध्ये एवढ्या विद्वान म्हणून त्यांना खूप मान सन्मान होता. अशा एका सदाचार संपन्न ब्राह्मणाचा तो मुलगा. पण तो मुलगा लहानपणी अति कौतुक झाल्यामुळं म्हणा किंवा
काही त्याच्या बुद्धीत भेद असल्यामुळं म्हणा, त्याला कुठल्याही प्रकारचे ज्ञानाचे संस्कारच झाले नाहीत किंवा त्याने ते ग्रहण त्याला करता आले नाहीत असं म्हणा. त्याचं उपनयन झालं, परंतु त्याची इतकी गती मंद होती या विषयामध्ये की तो गायत्रीसुद्धा पूर्ण करू शकत नव्हता. संध्यावंदन नाही, कुठल्या शास्त्राचं अध्ययन नाही, कोणाकडे जाऊन बसणं नाही, काही नवीन घेणं नाही, अतिशय आणि अशा प्रकारात घरातली संपन्नता, हे सगळं वातावरण वडिलांच्या आदराचं मिळणारं, आणि त्यामुळं त्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान झालं नाही. या सगळ्या गोष्टीतून तो अलिप्त राहिला, इतका अलिप्त राहिला की त्याला लोक मूर्ख म्हणायला लागले. पण शेवटी काय असतं की जोपर्यंत वडील होते तोपर्यंत हे सगळं चाललं. आता गावातले लोक मात्र त्याची निंदा करायला लागले ना, की किती दिवस वडिलांच्या सांगे वडिलांची कीर्ती असं म्हणतात समर्थ, की तो एक मूर्ख आहे. तसं ह्या वडिलांच्या कीर्तीवर याचं किती दिवस चालणार. शेवटी त्याच्या बुद्धीवर जे आहेत किंवा त्याची बुद्धी चालत नाही हे लोकांच्या लक्षात येणारच आहे. आणि तुझा पिता इतका ज्ञानवंत होता, त्याचा सगळ्या गावामध्ये आदर होता, असं असताना तू त्यांचे एकाही गोष्टीचं अनुकरण करू शकलेलं नाहीस असं म्हणून ते लोक त्याला अतिशय टाकून बोलायला लागले. तू त्यांच्या पोटी अरे एवढ्या सदाचार संपन्न ब्राह्मणाच्या पदरी तू दगड जन्मलास असं म्हणून त्याला दूषण द्यायला लागले. आणि तू जिवंत राहून तरी आता काय करणार, आता तू भिक्षा मागायला सुरुवात कर, इथंपर्यंत लोकांनी त्याची हेटाळणी करायला सुरुवात केली. आणि हे सगळं ऐकून त्याला अतिशय वाईट वाटायला लागलं की खरंच आपण एवढ्या मोठ्या विद्वान ब्राह्मणाच्या पोटी जन्म घेतला, ते पण त्यांचा एकही गुण आपल्यात आलेला नाही. आणि मग आता हे असं हेटाळणीचं आयुष्य जगण्यापेक्षा आपण काहीतरी करावं म्हणून तो तिथून निघाला आणि बिल्लवडीजवळच्या भुवनेश्वरी मातेचे मंदिर आहे औदुंबरच्या समोरच्या बाजूला, या भुवनेश्वरी मातेच्या मंदिरात तो आला. आणि आता ठरवलं की मला ज्ञान नाही, हे नाही, सगळं खरं आहे की मला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही, की मी काहीतरी स्तोत्र म्हणेन आणि देवीला प्रसन्न घेऊन हे मला येणार नाही, कारण मला त्याचं ज्ञानच झालेलं नाही आहे. मी काही अनुष्ठान करू तर तेवढी पात्रता माझ्या अंगी नाही, कुठल्याही प्रकारानं देवीला प्रसन्न करावं असं माझ्या अंगात काहीही नाही हे मला माहिती आहे. पण एक माझ्या हाती आहे की मी अन्न पाण्याचा त्याग करून तुझ्या दारात आता बसतो आणि तुला एकच मागणं मागतोय की जर मला देणार असेल तर ज्ञान दे, नसेल तर माझं हे जीवन संपून टाक, जे काय तुला हवं असेल ते कर. इतक्या आर्ततेनं जेव्हा एखादा भक्त मागतो ना, त्यावेळेला देवालासुद्धा त्या गोष्टीत काहीतरी करावं लागतं. हा तिथं बसला आहे आणि देवीची आर्ततेनं प्रार्थना करतो आहे. 3 दिवस असं त्यानं तिथं त्याचं स्वतःचं एक व्रत म्हणा, अनुष्ठान म्हणा, आचरण ठेवलेलं आहे की 3 दिवस तो अत्यंत आक्रोश करतो आहे देवीजवळ. आणि 3 दिवसानंतरसुद्धा यातून काहीही निष्पन्न होत नाही. हे बघितल्यानंतर त्यानं ठरवलं की आताच आपणच आपल्या आयुष्याचा नाश करून घेऊयात. पण हे असा सहजासहजी करायला नाही. जे ज्ञान मला या जिभेनं मिळणार होतं, ह्या जिभेनं मी अनंत प्रकारच्या नको असलेल्या गोष्टी केल्या, ती जीभ मी तुझ्या चरणी अर्पण करतो असं म्हणून त्यांनी स्वतःची जीभ कापली आणि ती मातेच्या चरणी अर्पण केली. आणि त्यानंतर म्हणला एवढ्यानंही तुझं समाधान होत नसेल, मी आता हे केलं आहे माझ्या अर्थतेनं पण हे समाधान केलं नसेल तर माझा प्राणसुद्धा मी तुझ्या चरणी आता अर्पण करणार आहे. जर तुला करायचं असेल तर कर, नसेल तर माझी बाबतीतली मागणी काही नाही. आता मी फक्त माझ्याजवळ असलेला प्राण जो आहे तो मी तुला अर्पण करणार आहे. आणि मग भुवनेश्वरीला त्याचा कळवळ आला. तिनं त्याला प्रकट होऊन सांगितलं, स्वप्नात दृष्टांत दिला त्याला की अरे तू माझ्यापाशी आता थांबू नकोस जास्त वेळ, या नदीच्या पलीकडं फक्त जा, तिथं एक सिद्ध पुरुष आहेत, त्याचा चातुर्मासाचं अनुष्ठान चाललेलं आहे आणि त्यांना तू शरण जा, म्हणजे तेच तुझी मनोकामना पूर्ण करतील. हे शब्द त्यानं ऐकले. स्वप्नातून तो जागा झाला आणि तिथूनच तो निघाला. देवीने सांगितलं त्याला की माझ्यावर आक्रोश करू नकोस, कारण मी तुला काहीही देणार नाही आहे. तू माझ्यावर आक्रोश करण्यापेक्षा ही नदी ओलांडून पलीकडे जा, तिथं एक सिद्ध पुरुष बसलेले आहेत, त्यांना तू शरण जा आणि त्यांना शरण गेल्यानंतर तुला जे हवं आहे ते देऊ शकतील. आणि मग तो त्या नदीतून तसाच इकडच्या बाजूला आलेला आहे. तर त्या औदुंबर नावच आहे त्या गावाचं आणि तिथं औदुंबराचा वृक्षच आहे. तर त्या वृक्षाच्या खाली बसलेल्या महाराजांचं त्याला दर्शन झाले.
अत्यंत तेजपुंज अशी ती मूर्ती तिथं बसलेली आहे आणि तो ब्राह्मणाचा पुत्र तिथं आला. त्यानं महाराजांना लोटांगणातलं आणि त्यानं नमस्कार केल्याक्षणी महाराजांनी त्याची व्यथा की जी आहे, वेदना जी आहे ती ओळखली आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्यानं काही मागणं मागितलेलं नाही आहे आणि महाराजांनी कसले आश्वासन त्याला दिलेलं नाही, केवळ आपला वरदहस्त आहे जो त्याच्या मस्तकावर ठेवला. आणि त्यानंतर काय झालं आहे की हा त्यांचा वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवल्यानंतर ज्ञान झाले तयाप्रती असं नामधारक म्हणतात. म्हणजे त्याला सगळ्या शास्त्रांचं ज्ञान आपोआप झालं केवळ वरदहस्त महाराजांचा मस्तके आल्यानंतर. आणि केवळ ज्ञान झालं असं नाही, जिव्हा आली तात्कालिक. जी जीभ त्यानं कापून मातेला अर्पण केली होती ती जीभही त्याची परत आली. ह्या सगळ्या ऐहिक आणि पारमार्थिक अशा ज्या गोष्टी होत्या त्याचं संपूर्ण ज्ञान त्याला झालं. हा केवळ सहवासाचा, केवळ त्याच्या श्रद्धेनं त्याला मिळालेल्या गोष्टी. कसं असतं की पावसाचं पाणी जे पडतं ते शुद्ध आणि स्वच्छच असतं, त्यात कुठलाही दोष नसतो. ते जर आपण भांड्यात घेतलं तर ते प्यायकरता तयार असलेलं स्वच्छ शुद्ध पाणी. ते जर कुठल्या झाडाच्या मुळाला गेलं तर ते झाडाकरता जीवन देणारं असेल. ते हातावर घेतलं तर आपल्याकरता आपण ते प्राशनही करू शकतो, इतकं स्वच्छ आणि शुद्ध आहे. शिंपल्यात जर पडलं तर त्याचा मोती तयार होतो आणि गटारात पडलं तर त्याचा काहीही उपयोग होतो. म्हणजे त्या पाण्यानं कुणाचा सहवास केला त्याच्यावर त्याची किंमत ठरत असते. केवळ क्षणाच्या सहवासानं जर हा ब्राह्मणपुत्र उद्धरून गेला असेल असं समजा, तर आपल्याला तर साक्षात स्वामी महाराज शेजारी बसलेले आहेत. आपण किती सहवास करायला पाहिजे क्षणभर विचार करा. आणि मग तिथला त्यांचा चातुर्मास महाराजांचा संपला. तिथल्याही भक्तांना आता वियोगाचं दुःख जाणवायला लागलं, कारण महाराजांनी आश्वासन दिलं होतं की एक चातुर्मास मी इथं करणार आहे म्हणून. संन्यासांचा चातुर्मासही 4 महिन्याचा नसतो, थोडा असतो, कमी असतो त्याचा अवधी. आणि हे अनुष्ठान संपल्यानंतर आता वियोगाचा क्षण आला म्हणून तिथल्याही भक्तांना आता दुःख व्हायला लागलं. ही वार्ता ऐकल्यानंतर सगळे भक्त जमा झाले आणि त्यांनी महाराजांना प्रार्थना करायला सुरुवात केली की आपण इतके दिवस आम्हाला अभय दिलं, आम्हाला अद्भुत असं समाधान आपल्या सहवासानं लाभलेलं आहे, तर हे समाधान आता कमी होणार किंबहुना आम्ही त्याला अंतरणार. ही दुःखाची भावना त्यांनी महाराजांच्याकडून पुढं प्रकट केली. आणि त्यानंतर महाराजांनी त्यांना आश्वासन दिलं की तुम्ही अशी काळजी करू नका, मी इथून जातोय अशी भावनाही तुमच्या मनात ठेवू नका. मी इथं औदुंबर वृक्षाखाली पादुका रूपात मी चिरंतन राहीन असा आशीर्वाद महाराजांनी औदुंबरला दिलेला आहे. तिथल्या भक्तांना सांगितलं की या पादुका ज्या मी आपल्याला दिलेल्या आहेत त्या पादुकांच्या रूपानं माझा चिरंतन वास या क्षेत्रामध्ये राहील. आणि ज्या शिळेवर महाराज अनुष्ठानाला बसत होते त्या शिळेवरच महाराजांच्या पादुका तिथं उमटलेल्या आहेत. म्हणजे त्या महाराजांनी साक्षात स्वतः प्रदान केलेल्या पादुका आहेत. आणि त्याच पादुकांचं नाव विमल पादुका असं आहे, म्हणजे विमल भक्तीचं स्वरूप म्हणून त्या पादुका तिथे आहेत. आणि त्या औदुंबर क्षेत्रातून महाराज निघाले आणि आज आपण जिथं बसलो आहे त्या परमपावन क्षेत्रात वाडीत त्यांचं आगमन झालं आहे. आता या वाडीचं वर्णन करताना नामधारकांची वाणी अतिशय खुलते. ते म्हणतात जैसी वाराणसीपुरी, वाराणसी किंवा काशी हे आपल्यातलं एकमेवाद्वितीय असं आपलं महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे काशीचं जावे नित्य वधावे असं आपण म्हणतो की काशी जाऊ 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 असं तरी निदान म्हणत राहा, त्यानंसुद्धा तुम्हाला इतकी परमपवित्र अशी ही काशीची भूमी आहे. ही गंगेच्या तीरी आहे आणि तिथं पंचनद्यांचा संगमसुद्धा आहे. त्यामुळं जसा काशीला पंचनद्यांचा संगम आहे तेच पावित्र्य, तेच महत्त्व या वाडी या क्षेत्राचं सुद्धा आहे. इथून जवळ अमरपूरसुद्धा गाव आहे समोरचं. आणि काशी विश्वनाथाचं जे स्थान आहे किंवा जे महात्म्य आहे ते तसंच महात्म्य असलेलं अमरेश्वराचं लिंगसुद्धा समोरच्या ह्याच्यात आहे. त्याचं महत्त्व इतकं आहे. तर या क्षेत्रात ते आले आणि इथं तप अनुष्ठान त्यांचं चालायचं आणि भिक्षे करता, कारण इथं त्यावेळेला वस्ती नव्हती. त्यावेळेचे बरेच उल्लेख आपण पाहिले गुरुचरित्रातले. तर इथं वस्ती नव्हती असं, कारण जेरे शास्त्रीनं ज्यावेळेला त्यांनी सांगितलं ते दिवसभर इथं थांबून परत राहायला जात असं उल्लेख आहे.
त्यामुळं ह्या इथं वस्ती नव्हती आणि अर्थात त्यांचं अनुष्ठान भूमी त्यांना हवे असल्यामुळं त्यांनी या क्षेत्राची निवड केली. आज हे दिसतं हा विस्तार नव्हता. म्हणजे ज्या वेळेला महाराज आले त्यावेळेला हे निर्मनुष्य स्थान असं होतं आणि त्यांनी अनुष्ठानासाठी अर्थात अनुष्ठानासाठी जरी आलेले असले तरी दुपारची भिक्षाही आहेच आणि मग त्यावेळेला ते आजूबाजूच्या पंचकृषी तिथं भिक्षेला जायचे. असंच एक म्हणजे आजूबाजूची गावं आहेत तिथं ते हे करायचे. अमरापुरात विशेष करून कारण ते जवळ असल्यामुळे जात असतील तर या अमरापूरमध्ये त्यांची तिथे नेहमीची भिक्षा असायची. आणि इथंसुद्धा एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहायचा, वेदशास्त्र संपन्न होता. त्याची भार्यासुद्धा पतिव्रता होती आणि दोघांचा मिळून संसार व्यवस्थित चाललेला होता. पण कसं आहे की ब्राह्मण म्हणलं की कोणे एका काळी एक गरीब ब्राह्मण हे आहे जे आहे हे कायम होतं. म्हणजे त्यावेळेला ब्राह्मण आणि निर्धनत्व हे अगदी सांगड घालून चालायचं. आज काही दिसत असेल तर आता ते महाराजांचा आशीर्वाद आहेत असं म्हणा. त्यामुळं तोही ब्राह्मण गरीब होता. पण गरिबी किती असावी हो. त्यांच्या घरी जेव्हा भिक्षा येईल त्यावेळेलाच दुपारचं अन्न मिळेल अशी परिस्थिती असायची. इतकी वाईट अवस्था की दारात लावलेल्या घेवड्याचा वेल, या वेलाच्या शेंगा आणि शेंगा नसल्या तर त्याची पानं ही उकळून तोच फक्त आहार. पण त्यातसुद्धा एवढं कठीण दारिद्र्य असताना की 2 वेळच्या अन्नाची भ्रांत, 2 काळी 1 वेळच्याही जेव्हा भिक्षा मिळेल त्यावेळेलाच त्यांनी घरी येऊन ते अन्न करून खायचं अशी जर परिस्थिती असेल तर त्या नसेल त्यावेळेला त्या घेवड्याच्या पानाची भाजी करून खायची. भाजी म्हणजे ते उकडून शिजवून काहीतरी खायचं असला प्रकार. म्हणजे काय दारिद्र्य असेल कल्पना करा की. पण महाराजांच्या मनात आलं की आता यांचा उद्धार करूयात आपण. कारण तो रोज महाराजांची मनोभावे सेवा करायचा, महाराजांची प्रार्थना करायचा. पण अर्थात कसं आहे की मागणं हे नसायचं की मला संपन्नता द्या वगैरे अशा काही मागण्या दिसत नाही आहेत महाराजांच्या तिथं. गुरुचरित्रात तसे उल्लेख दिसत नाहीत. आणि तो घेवड्याचा वेल हा एकमेव त्याच्या जगण्याचा आधार असं म्हणा की तो नसेल तर त्यांना पाण्याशिवाय दुसरं काही मिळणं शक्य नाही. कारण फक्त कृष्णामाई समोर आहे, दुसरं काही नाहीच आहे. आणि हे सगळं इतकं दारिद्र्य असलं तरीसुद्धा रोजचा आचार चुकायचा नाही ही एक त्याची ठाम श्रद्धा होती. किंवा रोजचे ब्राह्मणाचे आचार सगळे झालेच पाहिजे. म्हणजे पंचमहायज्ञ झालाच पाहिजे, अतिथी सत्कार झालाच पाहिजे. आता जो स्वतःला काही मिळू शकत नाही ते तर अतिथी सत्कार काय करू शकणार सांगा. पण त्यातसुद्धा काल मी तिथं उदाहरण दिलं होतं की कनकधारा नावाचं जे स्तोत्र शंकराचार्यांनी रचलेलं आहे त्यामध्ये असा उल्लेख आहे की अशीच घटना शंकराचार्य जर त्यावेळेला विद्यार्थी दशेत म्हणजे गुरुगृही होते आणि गुरुगृहात असताना भिक्षा मागणं हा त्यांचा दंडक. तर ते एका ब्राह्मणीच्या घरी म्हणजे एका ब्राह्मणाच्या घरी गेले आणि अंगणात उभारून त्यांनी भिक्षेची साथ घातली. त्या घरातली जी स्त्री होती ती देवीसमोर घरात प्रार्थना करत होती की आज घरात अन्नाचं कणसुद्धा नाही आहे आणि काय करू अशा परिस्थितीत तू मला सांग. म्हणजे की मी हे घर कसं चालायचं, तू काहीतरी माझ्यावर कृपा कर. आणि हे ती मागते देवीजवळ आणि बाहेरून यांची आरोळी भिक्षे करतात. आता प्रसंग असा आहे बघा की त्या अतिथीला टाळता येत नाही बाहेर न जाता आणि गेलं तर त्याला द्याय करता घरात अक्षरशः अन्नाचा कणसुद्धा नाही अशी परिस्थिती. काय वेदना झाल्या असतील क्षणभर मनात विचार करा. तरीसुद्धा अतिथी धर्माचं पालन केलं पाहिजे म्हणून ती बाहेर गेली आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत की एवढा मोठा आचार संपन्न तेजस्वी विद्वान असा एक बटू समोर उभा आहे आणि आपल्याला त्याला द्याय करता काही नाही आहे. म्हणजे एक वेळेस गृहस्थ असेल, संन्यासी असेल तर ठीक आहे, तो अजून कुठं तर जाईल. पण हा विद्यार्थी आहे, आपल्या पुत्रासारखा आहे अशीही त्याच्या मनात भावना आली असेल ना. आई आहे ती. आणि मग त्यावेळेला तिच्या नजरेला अंगणात एक आवळ्याचं झाड होतं, त्याचा पडलेला आवळा तिच्या दृष्टीला पडला आहे. तिनं क्षणाचाही विचार केला नाही. खरं तर तो अन्नाचा शेवटचा कण आहे त्या घरातला, पण तिनं तो विचार केला नाही. तो आवळा उचलला आणि त्या बटूच्या झोळीत घातलेला आहे. आणि त्यावेळेला मग आचार्यांनी लक्ष्मीची प्रार्थना केली. ते आहे कनकधारा स्तोत्र की त्या स्तोत्रातून त्यांनी लक्ष्मीला आवाहन केलेलं आहे की तू त्या ब्राह्मणीचं सगळं सोड पण माझ्याकडे तरी पहा. आणि मग लक्ष्मी स्वतः प्रगट झाली. तिने विचारलं की आचार्य का प्रार्थना. आचार्यांनी सांगितलं की ही अतिशय दरिद्री आहे आणि हिच्यावर तू कृपा कर
बालहट्ट आहे म्हणा किंवा ती प्रार्थना आहे म्हणा किंवा त्यांचा अधिकार आहे म्हणा, काही म्हणा, पण लक्ष्मणनं विचारलं की कशाकरता प्रार्थना? ते म्हणलं हिचं तू कल्याण कर, हिच्या घरात तू वास कर. ती म्हणाली अहो तुम्ही जाणता की हिचं प्राक्तन भोगायचं आहे सगळं, पूर्व पुण्याही नाही आहे हिच्या घरात मी वास करावा अशी, मला नाही थांबता येणार इथं, हिच्यावर कृपा नाही करता येणार. ते म्हणले की आयुष्यातला परमोच्च त्याग जो काय असतो ना तो तिनं आत्ता केला आहे. जो शेवटचा अन्नाचा कण होता ना की या मिळण्याची तर काही अपेक्षा नाही, पण जो समोर आहे तो शेवटचा अन्नाचा कणसुद्धा तिनं मला आत्ता दान केला, हे सर्वोच्च दान तिनं केलं, ह्याची काहीच किंमत नाही का? आणि तिचंही सोड, माझं काही सुकृत आहे का नाही, मी तुझी प्रार्थना करतो आहे ते तरी लक्षात घे आणि तिला तिच्यावर कृपा कर. अक्षरशः लक्ष्मीला तिची पूर्वपुण्याई नसतानासुद्धा, तिचं विधी लिखित तिच्यासमोर असतानासुद्धा तिच्यावर कृपा करावी लागली आणि त्या अंगणात सोन्याच्या आवळ्यांचा वर्षाव झाला, अशी कथा आहे ती. म्हणजे तसं इथंसुद्धा महाराजांना आता कृपा करायची त्याच्यावर आहे. रोज हे सगळं आचारधर्म तो पाळतो आहे, म्हणजे अतिथी सेवा करावी अशी त्याच्या मनात एक इच्छा आहे की महाराजांनी एकदा आपल्या घरी भिक्षेला यावं. आता खरं तर याच्या 2 वेळची भ्रांत आहे, ह्याला भिक्षेशिवाय जगता येत नाही असं असताना, हे असतानासुद्धा आपण महाराजांचा आदर सत्कार करावा, त्यांनी आपल्या घरी यावं, आपल्या घरी भिक्षा घ्यावी अशी इच्छा वाळणे किती श्रेष्ठताचं लक्षण आहे बघा. आणि महाराजांनी त्याच्या मनातली इच्छा जाणली आणि एके दिवशी महाराज अचानकपणानं त्याच्या दारात भिक्षेकरता उभे राहिले. त्यांनी सांगितलं की मी आज तुझ्या घरी भिक्षेकरता आलो. त्यांना आल्यानंतर आदर सत्कार केला, त्यांना बसायला आसन दिलं, पाद्यपूजा केली, जे काही असेल ते का दिलं, अर्पण केलं. महाराजांची भिक्षा झाली आणि महाराज निघाले. आशीर्वाद दिला त्याला की तू सुखी राहशील, जो काय त्याला हवा तो आशीर्वाद दिला आणि महाराज निघाले. आता बघा महाराजांच्या परीक्षा फार कठोर असतात बरं का, म्हणजे त्यांच्या परीक्षेला पास होणं फार अवघड. निघाले महाराज, आशीर्वाद दिला, ब्राह्मण संतुष्ट झाला, आपल्या घरात महाराजांनी भिक्षा घेतली, जे काय असेल ते आनंदाने त्यांनी स्वीकारलं म्हणून. आणि जाताना काय करावं, जो त्यांचा तो जगण्याचा आधार होता दारातला, तो घेवड्याच्या शेंगाचा जो वेल होता, तो वेल जाता जाता महाराजांनी उपटून टाकला. आता बघा, मी अतिथी म्हणून आलो आहे गुरुजींच्या घरी, 2 दिवस अतिथी सत्कार घेतला, छान अगदी सुंदर सुंदर म्हणलं की गुरुजी असंच पुन्हा पुन्हा बोलवा, असंही मी सांगितलं त्यांना. आणि जाताना काय केलं तर त्यांचं काहीतरी किमती सामान तोडलं आणि गेलं निघून. गुरुजी काय म्हणतील की आणि कसं असतं की आपल्या अल्पबुद्धीनं आपण सद्गुरूंच्या प्रत्येक गोष्टीला हे करतो. मी म्हणलं काल तुम्हाला की आपण त्यांना सर्वज्ञ म्हणतो, सर्वशक्तिमान म्हणतो, पण 2 गोष्टींचं आपल्या मनात फार हे असतं की मागतानासुद्धा सर्वज्ञ म्हणतो म्हणजे ते सगळं जाणतात असं म्हणतो, सर्वशक्तिमान आहेत म्हणजे सगळं देणार. आता कसं असतं की सर्वशक्तिमान यामध्ये असं येते की जे काही आपलं मागणं असेल ते सगळं मागणं पूर्ण करण्याची शक्ती असलेले म्हणून. आता उद्या काय होतं की सर्वशक्तिमान न म्हणावं आणि आपण एखादी मागणी मागितली, हे माझ्या खात्यात येत नाही असं म्हटलं तर काय करावं, म्हणून आपण सर्वशक्तिमान असं म्हणून टाकतो. पण सर्वज्ञ म्हणताना काय करतो आपण की सर्वज्ञाचा अर्थ काय होतो की जे सगळं जाणतात ते, म्हणजे मला काय हवं आहे हेही जाणतात, मला काय देणं योग्य आहे हेही ते जाणतात, पण त्यातला तेवढा भाग आपण विसरतो. आणि ते म्हणतात की सर्वशक्तिमान आहेस हे निश्चित, पण सर्वज्ञ नाहीस बाबा, तुला कुणाला काय द्यावं हे काही कळत नाही, नको असलेला सगळं मिळतो आणि मी एवढी भक्ती करतो, मला काय व्यवस्थित मिळत नाही, मी इतका आर्ततेनं, म्हणजे ती आर्तता महाराजांच्या भक्तीविषयी नसते, ती आपल्या मागणीविषयीची आर्तता असते. मला हे कमी आहे, मला हे आवश्यक आहे, मला हे हवं आहे, माझं हे काम झालंच पाहिजे, ह्याचा आग्रह भरपूर असतो, पण त्याच्यासाठी जे करायचं आहे त्याच्याविषयी आपली आर्तता फार नसते. आणि मग महाराजांनी जे स्वामी देतात ते आपल्याला आवश्यक असलेलं, आपल्याला उपयुक्त असलेलं आणि आपल्याला चालणारं किंवा आपल्याला झेपेल असं. तुम्हाला उद्याच्याला एक साधी गोष्ट लक्षात घ्या की कोणीतरी आणून उद्याच्याला तुम्ही तुमच्या घरात 10 कोटी रुपये टाकून दिले, तुम्ही घाबरून जाल, तुम्हाला सुचणार नाही हे काय करायचं ते. उद्याच्याला पोलिसाची धाड पडली आणि कुठून आलं विचारलं तर काय सांगणार आहे तुम्ही, होय महाराजांची कृपा करायची इच्छा आहे, तुम्हाला कोटी रुपये द्यावेत,
पण ते विचार करतात की यातून हा अडचणीत येऊ नये ह्याची काळजी तेच घेतात हो. आणि त्यामुळं आपल्या योग्यतेनुसार आपल्याला झेपेल एवढं ते आपल्याला देत असतात. ही गोष्ट लक्षात ठेवली तर मग काही अडचण येत नाही. पण आपण ती गोष्ट विसरतो आणि म्हणतो नाही नाही त्यानं बघा किती अनाचार करतो तो, त्याला तरीसुद्धा तुम्ही देता. आणि इथं तर तसं देणं तर काही नाहीच. म्हणजे सद्गुरूंनी दिलं काहीही नाही त्याला, फक्त आशीर्वाद दिले. आणि काय केलं तर जाता जाता तो घेवड्याचा केव्हा तरी आम्हाला त्याच्या शेंगाची भाजी मिळत होती. नाही शेंगा आल्या तर निदान त्या पानाची भाजी करून तर आम्ही एखादा दिवस ढकलत होतो. आणि तो वेलच उपडून टाकला हो. आता त्या स्त्रीनं काय करावं, तिनं आकांत मांडला, अक्षरशः आक्रोश केला की काय त्या संन्यासाला कमी केलं हो आम्ही. जे काही होतं ते 4 घास आम्ही चांगल्यात चांगले त्यांना अर्पण केले, त्यांची सेवा केली, आदर सत्कार केला. आणि काय करावं हे नाही तर आमचा अन्नाचा मुख्य जो काय हे होता तोच उचलून तो घेवड्याच्या वेळेस तोडून टाकला. आणि हा शोक केल्यानंतर तो ब्राह्मण मात्र खरंच सदाचार संपन्न आहे. तो विद्वान आहे, त्याला माहिती आहे की काय झालं आहे ते. आणि त्यांनी सांगितलं की तू असा शोक करू नकोस, हे अशा प्रकारचा शोक करणं हे आपल्याला योग्य नाही. कारण सद्गुरू जे करतील किंवा जे करतात ते आपल्यावर कृपा करण्यासाठीच करतात. म्हणजे बघा त्याच्या 2 प्रकार इथल्या इथं दिसतात आपल्याला की तो तिच्याही मनात श्रद्धा आहे, सद्गुरूंच्या विषयी अश्रद्धा नाही, अनादर नाही. परंतु तरीही ती म्हणते की म्हणजे ती स्थिर दृढ किंवा टिकणारी अशी दिसत नाही आहे. ती म्हणते काय आम्ही एवढं सगळं करून काय त्याचं फळ मिळालं, तर आमच्या दारात असलेला घेवड्याचा वेळ हे त्यांचं काय वाईट केलं आम्ही असं म्हणून ती विचारते त्या ब्राह्मणाला. आणि मग तो ब्राह्मण तिला समजून सांगतोय की तू ईश्वराला किंवा सद्गुरूंना दोष देऊ नकोस, ते तर आपले तारण करणार आहेत. म्हणजे आपलं तारण करणारं कोण जर या जगात असेल तर ते केवळ सद्गुरू आहेत. आणि तू असं समजू नकोस की तो आपला घेवड्याचा वेळ तो उपटला म्हणून काही झालं आहे. आपलं दैन्य हरण करण्याकरताच ते आपल्या घरी आलेत ही दृढ श्रद्धा मनात ठेव. तो अगदी त्याच्या पत्नीला निक्षून सांगतोय की त्याच्याबद्दल त्यांना अगं ज्यांना या विश्वाच्या 2 वेळच्या भोजनाची काळजी आहे, ज्यांनी जन्म घालण्या अगोदर अन्न निर्माण करतात, असे ते साक्षात विश्वाचे तारण करतात. आपल्यासाठी असं का करतील ते? त्यामुळं असा मनात वेगळा विचार तू करू नकोस. आणि त्यानंतर ते पत्नी समजूत घातल्यानंतर तिलाही समजूत पटली की असेल काहीतरी, किंवा शेवटी पतीचा अनादर करायचा नाही असं म्हणून काही ना तिनं ते स्वतःचं दुःख बाजूला झालं. आणि आता ब्राह्मणानं विचार केला की अनायसे आता हा वेल उपटलेलाच आहे, बलाच जुना होता, त्याची दारात सगळीकडं मुळंही पसरायला लागलेत, तर आता उपटून राहिल्यानंतर ते खाली जे राहिलेलं आहे तेही आता काढून टाकू आणि अंगण स्वच्छ करून निदान बसायला तरी जागा होईल म्हणून त्याने विचार केला. कुदळ हातात घेतली आणि त्यानं ते खोदून सगळं काढायला सुरुवात केली. ते खोदायला लागल्यानंतर जेव्हा तो थोडंसं खाली गेला त्यावेळेला काय काय मिळावं त्याला, काढीचा वेल मुळासी लागला कुंभ निधानेसी. अहो त्याला सोन्यानं भरलेला हंडा तिथं समोर दिसायला लागला. विचार करा, एका क्षणापूर्वी जी ब्राह्मण पत्नी त्या सद्गुरूंना नाव ठेवत असेल, त्यांना दूषणं देत असेल, तिच्या मनात त्याच्या मनाची अवस्था काय झाली असेल. आणि हा सोन्यानं भरलेला हंडा त्याला सापडला. अर्थातच त्यांना आनंद झाला आणि त्या दोघांनीसुद्धा मिळून ठरवलं की आता आपण जाऊन ताबडतोब सद्गुरूंची पूजा करून येऊयात, त्यांच्या कानावरही वार्ता घालू. आणि मग ते दोघंही जण सद्गुरूंच्याकडे म्हणजे ज्यांना सद्गुरू कृपा होते, ज्यांना सद्गुरू आशीर्वाद देतात त्यांना दैन्य कसलं राहणार सांगा. म्हणजे आपण मानलं तर दैन्य, अर्थात ते मिळूनसुद्धा भिकारी राहणारे लोक आहेत. म्हणजे कोट्याधीश झाला म्हणून तो काही भिकारी नसतो असं समजू नका. किंबहुना ते अधिक जास्त त्यांच्या मागण्या जास्त असतात. ज्यासी होईल श्री गुरुकृपा त्यासी कैसे धन्य बाबा. नामधारक आपल्याला विचारतोय आता, आणि आता खरं तर आपण उत्तर द्यायचं आहे की ज्यासी होईल गुरुकृपा त्यासी कैसे धन्य बाबा. कल्पवृक्ष स्वयतापा. कल्पवृक्ष म्हणजे मागेल ते देणारा वृक्ष. कल्पवृक्ष स्वतः कुणाला कधी ताप देईल का, त्रास देईल का असं तो विचारतोय. केव्ही घडू शकेल, हे कसं घडू शकेल असं तो विचारतोय. दैवे उणा असेल नरू, ज्याचं दैव उणं असेल, ज्याच्या ब्रह्मदेवानं ज्याच्या कपाळी काही दुष्टाक्षरं लिहिली असतील, तेने भजावा श्री गुरु. त्याने म्हणतो नामधारक अगदी सोपा मंत्र देतात आपल्याला.
ते म्हणतात की दैवे उणा असेल नरू तेने भजावा श्रीगुरू, त्यानं बाकी सगळं सोडावं आणि श्रीगुरूंचं भजन करावं, श्रीगुरूंच्या चरणी लागावं, तोच पावेल पहिलं वर्ग. आणि मग त्यानंतर आपल्याला पहिलं तीरावर जाण्याची किंवा हे सगळे संसार सागरातले धोके जे आहेत ते टाळून पुढे जाण्याची कसली चिंता करायची आवश्यकता नाही. आणि केवळ एवढंच नाही, तो म्हणतो की पूज्य होय सकळ लोका, तो नुसतं तेवढं तरुण जाणार आहे असं नाही, तो सगळ्यांच्याकरता आदराचं स्थान निर्माण करू शकणार असं. आणि हे दोघंही जण मग संगमावर आलेले आहेत तिथं आणि ते सद्गुरूंची पूजा केली. त्यांना सगळी हकीकत सांगितली की आपण येऊन गेलात आणि आम्हाला असं असं सासवण्यात आणलं. महाराजांनी सांगितलं की जे मिळालं ते ठीक, पण ही गोष्ट कुठेही उघड करू नकोस. ज्या दिवशी उघड करशील त्या दिवशी तुझं हे सगळं संपून जाईल. एक लक्षात घ्या की बरेच जणांना हौस असते की आपण साधना करतो, उपासना करतो आणि मग मला काल महाराजांचा साक्षात्कार झाला. उत्तम, तुम्हाला साक्षात्कार झाला, तुमच्यासाठी झाला, मी त्याला खोटं म्हणत नाही. तुम्हाला अनुभूती आली असेल, येतेच, पण ही उघड करण्याची, चार लोकांना सांगण्याची गोष्ट नाही आहे. या अनुभूती तुमच्या स्वतः करता येतात. या अनुभूती का दिलेल्या आहेत महाराजांनी की तू योग्य मार्गावर चाललेला आहेस याचं ते सूचक आहे. ही सूचना आपण मनात ठेवायची आणि पुढं अजून अधिक तीव्र वेगानं प्रयत्न करायचे. तुम्ही त्याची जाहिरात करत बसता. तुमच्या अपेक्षा काय असतात की मला महाराजांच्याकडून काहीतरी संकेत मिळाला, याचा अर्थ मी तुझ्यापेक्षा कुणीतरी अजून थोडा वरचेल आहे. आपणही उत्तम म्हणायचं असतं, पण शक्यतो अशा आलेल्या अनुभूती सार्वजनिक करू नयेत, हे पथ्य पाळायचं असतं. कारण अशा अनुभूती येतातच. अनेक वेळा आपल्या साध्या व्यावहारिक जीवनात आपल्याला बऱ्याच वेळा लक्षात येतं की काहीतरी अडचण अचानकपणानं आपल्यासमोर येते. आपल्याला सुचत नाही आता काय करावं. आपण सद्गुरूंची प्रार्थना करतो, अचानक आपल्या लक्षात येतं की महाराज काहीतरी करा आणि यातून मला पार करा. असं आपण मनापासून आर्ततेनं प्रार्थना करतो. ती आर्तता त्यांच्यापर्यंत पोहोचते. ते कुठल्या तरी मार्गानं हे काम करून टाकतात आणि आपलं काम झालं या आनंदात आपण ही कुणाला तरी दुसऱ्याला सांगायला सुरुवात करतो. तर ते सांगण्यापासून आपण थांबायचं असतं. काय असतं की त्या आर्ततेने प्रत्येकजण प्रार्थना करेल असं नाही आहे. ती आर्तता ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपोआप प्रार्थना येते आणि ती आर्तता आल्यानंतर आपल्याला वेगळी प्रार्थना करण्याची सुद्धा गरज नसते. फक्त आर्तता, तुम्ही एकच आहात, करणारे तुम्हीच आहात, फक्त इतर कुणीही मला करणारं नाही आहे, एवढी एक भावना जरी आपल्या मनात ठेवली तरी ती आर्तता तिथं पुरते. आणि त्यामुळं अशा प्रकारची आर्तता ठेवून केलेली कामं निश्चित होतात. पण ह्या सार्वजनिक करू नयेत एवढी एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची असते. कारण त्याची जाहिरात होते. काय असतं की संतजन जे सांगत असतात ना चांगल्या गोष्टी, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळत असतात की हा प्रवाह पतित व्हायला लागला आहे, ह्याला योग्य मार्गावर आणायला पाहिजे. त्यांची तळमळ असते सगळ्यांच्या विषयी. बुडत असे जन पाहावे ना डोळा, त्यांना ते बघता येत नाही, पाहवत नाही त्यांना की हा वाहत चालला आहे आणि याला हात द्यायला पाहिजे, म्हणून ते पुढे. आणि त्यामुळं हा जो कळवळा येतो, म्हणून कळवळा येत असे, म्हणजे हा कळवळा त्यांना त्याच्यासाठी येत असं आणि म्हणून ते सगळं सांगत असतात. आता आपण आचरण करत नाही आणि आपण निर्ढावल्यासारखे परत तेच करत राहतो, ही गोष्ट वेगळी आहे. आणि या सगळ्या गोष्टीतून आपण एक लक्षात घेतलं की केवळ आपण आर्ततेनं प्रार्थना करायची आहे, मागणंसुद्धा नको आहे तिथं. तुम्ही मागायची आवश्यकता नाही. त्या ब्राह्मणानं धनाचा हंडा मागितलेला नव्हता, परंतु त्याची गरज काय आहे, त्याला आत्ता उपयुक्त काय आहे, उपयोगी काय आहे आणि त्याला झेपणार काय. महाराजांनी त्याला सोन्याचा हंडा देऊन टाकला. म्हणजे आपण मागावं आणि मगच सद्गुरूंनी द्यावं अशी सुद्धा गरज नसते. ते सर्वज्ञात म्हणलं, ते सगळं जाणतात असं एकदा आपण म्हटल्यानंतर परत त्यांना आपण आपल्या मागण्या सांगायची काय आवश्यकता असते. आणि एक सांगा तुम्ही मला की आपण जेव्हा देवापुढे जातो अगदी प्रामाणिकपणानं फक्त आपल्या मनाशी विचार करा, मला सांगू नका आता, पण आपण असं आपल्या अपेक्षा असतात एक की नोकरीत अडचणी येत आहेत, जरा नोकरी लागू द्यात, महाराज नोकरी देतात, नोकरीत प्रमोशन मिळत नाहीत, महाराज प्रमोशन आणलं आहे, माझ्या मागून आलेले पुढे गेले, मला महाराज प्रमोशन देतात. म्हणजे त्यानंतर काय घराचं अडकून पडलं आहे, वय व्हायला लागलं, आता पुढं होणार नाही, घर घेऊन टाक. आता घर आलं, पुढं गाडी उभी नाही आहे, हो ते पोरची रिकामे दिसतंय मला, महाराज म्हणतात ठीक गाडी घे. म्हणजे अंतहीन मागण्या असतात, जे मी म्हणलो त्या अशा अंतहीन असतात, त्यातनं समाधान. असं तुम्ही कधी म्हणता का की महाराज फक्त सुखी ठेवा, मला सुख द्या,
असं मागणं आपलं कधी नसतं. आपल्याला असं वाटतं की या गोष्टीतून आपल्याला नोकरी मिळाल्यानंतर मला सुख मिळेल, नोकरी द्या. मला प्रमोशन मिळाल्यानंतर सुख मिळेल, मला प्रमोशन द्या. मला घर झाल्यानंतर सुख मिळेल, घर द्या. असं नको. जे काय ज्या काही सुखाच्या आपल्या संकल्पना आहेत त्या संकल्पना पूर्ण करा असं आपण म्हणतो. पण ज्याच्यासाठी म्हणजे जे मिळवायसाठी आपण प्रार्थना करतोय की त्यातून मला सुख मिळेल, त्यातून मला सुख मिळेल, ते सुखच मला द्या असं मागणं आपण कधीही करत नाही. कारण आपली त्यांच्याविषयीची एक अश्रद्धा अशी असते, आपला गैरसमज एक असा असतो की मला तर आत्ता घरात सुख वाटतंय, पण महाराजांना वाटेल की नाही काय माहिती ते घर द्यायच्याऐवजी कुठं तर राहायची सोय करतील बाबा आणि मला परवडणारं भाड्याचं घर देतील. काय करू, नको 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 असं अर्धवट मागणं नको, मला घर द्या असं. पण घर मिळाल्यानं तुमचं समाधान होणार आहे का? तुम्ही थांबणार आहात का तिथं? तर असं थांबत नसतं कोणी. त्यामुळं मागताना आपण कधी सुख मागत नाही. आपण ज्या गोष्टीत आपल्याला सुख वाटतंय ते मागत असतो, पण त्यातून सुख मिळत नसतं हेही लक्षात ठेवा. कारण त्याच्या पुढची पायरी आपली लगेच तयार असते आणि मग ह्या पायऱ्या अशा चढत 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 आपलं आयुष्य जातं आणि शेवटी आपल्याला लक्षात येतं की या सगळ्यातनं कशातनंच आपल्याला सुख मिळालं नाही. खरं म्हणजे या मागण्या तर पूर्ण झाल्या, पण त्यातून सुख मिळालं का? नाही. आपण अतृप्तच राहिलो, अजून काहीतरी राहिलंच आहे आपलं, अजून 4 मागण्या शिल्लक राहील आणि या मागण्या घेऊन आपण पुन्हा पुढच्या जन्मात येतो आहे. म्हणजे हा जो फेरा चालतो, तुम्ही पाप पुण्याचं नंतर पापातनं म्हणजे पाप भोगा करता आलो आणि पुण्य उपभोगा करता आलो हे नंतर, पण तुम्ही ह्या ज्या तीव्रतेनं इच्छा आणि आकांक्षा व्यक्त करताय त्या पूर्ण करायसाठी पुन्हा पुढचा जन्म आहे, त्या राहिलेल्या उपभोगण्यासाठी पुन्हा पुढचा जन्म आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात की पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे चक्र चालूच राहणार आहे जोपर्यंत आपण यातून बाहेर. मग एक सोपी गोष्ट आहे ना हो, की महाराज माझं सुख कशात आहे हे तुम्ही जाणता, मी कशानं सुखी राहील हे तुम्हाला माहिती आहे, ते सुख मला मिळेल असं जे असेल ते मला द्या, बस एवढी मागणी आपण करू शकतो की नाही. पण सहसा ती होत नाही, कारण आपलं अज्ञान असं असतं की महाराज जे मला हवं असेल ते देतीलच का नाही असं नाही शकणार. कारण मी आजपर्यंत आजूबाजूला बघितलं आहे ना, अनेक अनाधिकारी व्यक्तींना महाराजांनी नको तितकं जास्त दिलं आहे आणि माझ्याच बाबतीत जरा कंजूसपणा करतात महाराज असं आपण समजत असतो. आता या वाडीच्या क्षेत्रामध्ये 12 वर्ष म्हणजे एक तप महाराजांचं अनुष्ठान झालेलं आहे. म्हणजे एक तप या स्थानावर महाराजांनी राहून अनुष्ठान केलेलं आहे. या पंचक्रोशीतली जी गावं आहेत, शिरोळ आहे, अमरापूर आहे, कुरुंदवाड आहे, या गावांनासुद्धा महाराजांच्या चरणांचा स्पर्श झाल्यामुळे त्यामुळे ही पंचक्रोशी सगळी पवित्र आहे किंवा या पंचक्रोशीवर महाराजांची कृपा होती असं म्हटलं तरी चालेल. आणि या क्षेत्रातल्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या तर महाराजांनी पूर्ण केलेल्याच आहेत, पण इथं येऊन ज्यांनी मागितलं त्यांच्यासुद्धा इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. आता महाराजांच्या नित्यभिक्षेत असणारी जी गाव होती ती इथलं शिरोळ एक गाव आहे. ही गुरुचरित्रात नाही आहे कथा, परंतु महाराजांनी स्वतः घडवलेली आहे आणि तिथं भोजनपात्र मंदिर आहे म्हणून जाता आपण त्याचा आढावा घेऊ. या शिरोळमध्ये सुद्धा एक ब्राह्मणाचं कुटुंब आहे आणि ते सुद्धा महाराजांचे भक्त आहेत दोघे जण, पण अर्थातच नेहमीप्रमाणे कथेतल्या ब्राह्मणाप्रमाणे तेही निर्धन आहेत, फार काही मिळतं अशातला भाग नाही. पण लौकिकदृष्ट्या निर्धन असले तरीसुद्धा आचार संपन्न आहेत, हे गोष्ट लक्षात घ्या. महाराजांनी कृपा केली ती उगाच केली नाही. त्यांचा आचार बघून, त्यांची आचार संपन्नता बघून, त्यांची आतिथ्यशीलता बघून, म्हणजे माझ्या घरात भरपूर आहे आणि मी करतो आहे याला फारसं महत्त्व नसतं, हे लक्षात ठेवा. मी माझ्याकडं असलेल्या 10 पैकी 1 रुपया दान करतो आहे याला खरं तर दानसुद्धा म्हणायची आवश्यकता नसते. म्हणजे ते दानसुद्धा नाही, माझ्याकडं अजिबात काही नाही आणि असं असतानासुद्धा जे असेल ते देण्याची माझी तयारी आहे. किंवा काय असतं की माझ्या ताटात एक भाकरी आहे, मला भूक लागली आहे म्हणून ती एक भाकरी खाणं ही आहे माझी प्रवृत्ती आहे, बरोबर. ही सहज प्रवृत्ती झाली. ती एक भाकरी मला पुरणार नाही हेही तितकंच खरं आहे. मग माझ्या शेजारी बसलेल्याच्या ताटातली अजून एक भाकरी मला मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करणं किंवा शक्य असेल तर त्यातली अर्धीत का होईना ओढून घेऊन खाणं ही अप्रवृत्ती आहे. आणि जर समजा ही अर्धी एक भाकरी मी खातोय ती मला पुरणार नाही आहे
पण ही पुरत नसताना सुद्धा जर समोरून कुणी अतिथी आला तर तोही भुकेलेला आहे, त्याला किमान मायाती अर्धी तरी द्यावी, ही आपली संस्कृती आहे. आणि त्यामुळं अशा संस्कृतीनं राहणारे जे ब्राह्मण आहेत त्यांच्यावर महाराजांनी विशेष कृपा केलेली आपल्याला दिसते. या शिरोळ नगरामध्ये तो जो ब्राह्मण राहत होता तो दुपारच्या भिक्षेला गेलेला आहे आणि महाराज त्यांच्या घरी भिक्षेला गेले. तो त्यानं काहीतरी मागून आणावं, त्यानंतर त्या ब्राह्मणीने स्वयंपाक करावा आणि त्यानंतर भोजन करावं, अशी ज्या घरात अवस्था, त्यामध्ये महाराज भिक्षेला गेलेले आहेत. आता दारात आलेल्या अतिथीला विनमुख टाळायचं नाही किंवा टाळता येत नाही, म्हणून तिनं त्यांना आदरानं आत बोलवलं आहे, त्यांना आसन दिलं आहे, त्यांची पाद्यपूजा केली त्यांची. आणि ती विनंती करते, घरात काही नाही हे कसं सांगायचं अतिथीला की माझ्या घरात काही नाही हे सांगता येत नाही, कारण तो अतिथी धर्माचा अपमान आहे. ती म्हणते की आत्ता माझे पती येतील आणि ते भिक्षा मागून आणतील, त्यानंतर मी आपल्याला उत्तम अशी भिक्षा करू शकेल, तर आपण थोडा वेळ आसनस्थ व्हावं. मला म्हणतात की आम्हाला तितका वेळ नाही आहे, त्यामुळं मला बसायचा आग्रह करू नकोस, तर तू जे काय असेल ते दे, जे काय असेल ते दे. तर ते खरं. आणि कसं असतं की संन्यासांना आल्याबरोबर भिक्षा घालायची असते, त्यांना जास्त वेळ थांबवायचं नाही असा एक संकेत आहे. पण ही गोष्ट लपवण्यासाठी ती म्हणते की तुम्ही एकाच घरी भिक्षा मागाल असं माझी धारणा आहे आणि आपल्याला ती एका घरीच द्यायची जी भिक्षा आहे ती परिपूर्ण मिळावी असंही माझ्या मनाला नाही. तिच्या मनात तोही विश्वास आहे की आपले पती येताना काहीतरी चांगली भिक्षा घेऊन येते, आपण त्यांना चांगलं घेतं देऊ आणि त्यामुळं आपण थांबा अशी विनंती करते. ती असं नाही म्हणत आहे की आत्ता फक्त मी कण्या केल्या आहेत आता तेवढ्याच कशा घालू तुम्हाला, नाही. ती सांगताना म्हणजे घरातली गृहिणी किती चतुर असते आणि हे सगळं कसं झाकून नेते बघा, म्हणजे अर्थात तिच्यावरच हे घर चाललेलं असतं सगळं, आपण तर त्या बाबतीत पुरे पडत नाही कुठल्या गोष्टीत. आणि मग ते म्हणते की तोपर्यंत आपण आसनस्थ व्हा, पती येतील आत्ता, ते आल्यानंतर मी तुम्हाला अजून काही 2 गोष्टी करून मला समाधान होईल अशी काहीतरी भिक्षा मी घालेन. आणि महाराजही म्हणतात की नाही, हिच्या पतीला दर्शन द्यावं असा त्याचा अजून योग आलेला नाही, त्याला काही. त्यामुळे ते म्हणतात की नको, तू जे असेल ते मला आत्ताच दे, मला थांबायचं नाही आहे आणि संन्यासाला असं थांबून ठेवणं योग्य नाही, त्यामुळे तो जे असेल ते आत्ता आण. आता तिला किती निर्धनता असावी, घरात भांडी-कुंडी म्हणजे त्यांना जेवायला द्यायकरता काही पात्रसुद्धा नाही घरात, म्हणजे निर्धनतेची कमाल पराकाष्ठा झाली अक्षरशः. तेही जाणतात सद्गुरू. म्हणजे ती म्हणते की 1-2 पानं तोडून मी आणते आणि त्याची पत्रावळी करून आपल्याला देते, किमान त्याच्यावर तरी मला देते. आणि नको नको नको, तू तुझं ते गरम करून आण, मी पात्राची व्यवस्था करतो. महाराज अंगणात जातात, स्वतःच एक शिळा उचलतात, येतात आणि ते ठेवतात, स्वच्छ कमंडलूतल्या पाण्याने ते धुतात आणि त्याच्यावर वाढ म्हणतात भिक्षा चालतं. म्हणजे निर्धनानं किती निर्धन असावं आणि सद्गुरूंनी त्या बाबतीत किती सगळं ॲडजस्ट करून घ्यावं याची कमाल मर्यादा इथं आहे. आणि ते म्हणतात की नाही, जे असेल ते वाढ. ते वाढलेलं ते भिक्षा घेतात, संतुष्ट होतात, आशीर्वाद देतात त्याला आणि निघून येतात परत. काहीही घडलेलं नाही, त्याने दिलेली. पण तो ब्राह्मण येतो आणि ते पत्नी त्यांना सांगते की असं महाराज आले होते, त्यांना मी भिक्षा दिली, आपल्या घरी आज भिक्षेला आले आणि जी असेल ती भिक्षा घाल का म्हटल्यामुळं मी त्यांना ती भिक्षा दिली. तर त्यालाही आनंद होतो आणि तो म्हणतो खूप छान झालं की आज त्याने आपल्या घरी भिक्षा केली. आणि मग ती महाराजांनी जी भोजनाकरता घेतलेली होती शिळा, ती शिळा स्वच्छ धुवून घेतात. तर त्याच्यावर महाराजांच्या हाताचा ठसा उमटलेला, पण नुसता हाताचा ठसा नाही, त्याच्यावर सगळी शुभचिन्हसुद्धा अंकित आहेत. आणि ही शुभचिन्ह आजसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळेला दुपारची महापूजा असते त्यावेळेला ते दाखवतात सगळी चिन्ह. म्हणजे त्या प्रत्येकाचा उद्धार केवळ उद्धार नाही हो, त्यांच्या वंशपरंपरा, म्हणजे महाराजांचं वचनच असं आहे की आपले वंशपरंपरे हे सगळं चालत राहणार आहे. त्यांनी एकदा आपला हात धरला की केवळ मला उद्धरण्यासाठी असं नाही, आमच्या सगळ्या पिढ्या त्यांनी उद्धरून नेल्या असा हात धरलेला आहे त्यांनी. त्यामुळे केवळ एक तुझं काय अडचण आहे, हां मुलाची नोकरी ना, ठीक आहे जा लागली, पुन्हा येऊ नकोस माझ्याकडे, असा भाग नाही आहे. मुलाच्या नोकरीचं नाही आहे, मुलाचा परत लग्न व्हायला पाहिजे, संसार व्हायला पाहिजे,
त्याचे पौत्र म्हणजे त्याला होणारी मुलं चांगली निघाली पाहिजेत, त्यांनी ह्या मार्गाला ती लागून राहिली. कसं आहे की हे चमत्कार जर एकाच पिढीकरता घडले, फक्त माझ्यापुरतं घडले, मीच फक्त त्याचा लाभान्वित असलो, तर हे लाभ मी फक्त दुसऱ्यांना सांगू शकेन, दुसऱ्याच्या अनुभवाला येणार नाहीत. आणि माझे अनुभव किती जणांच्या करता पुरे पडणार आहेत? 10 पैकी 5 जण विश्वास ठेवतील, 5 जण तर म्हणतील वा तुला मिळालं तर मिळालं, मला काय. असं नाही महाराजांनी केलं. जी कृपा केली ती संपूर्ण वंशावर कृपा केलेली. म्हणजे आपण एखाद्या नवसाला पावणारा देव म्हणून जातो, नवस करतो, आपलं काम पूर्ण करून घेतो, पण तसा प्रकार इथं नाही हो. इथं तुम्ही भक्ती केली तर तुमचे पुत्र पौत्र सगळा चालणारा वंशपरिवार आहे, हा तर सगळा ते उपभोग घेणार आहेत. त्यामुळे सद्गुरूंची भक्ती एवढ्या करता असते की ती आपल्या वंश परंपरेला पुढं नेणारी, तारणारी अशा प्रकारची असते. भले त्यांनी पुढं त्या मार्गात राहू किंवा त्या अर्थात ते ठेवून घेतात. एकदा त्यांनी आपल्याला स्वीकारलं की ते सहसा मार्ग सोडून जाऊ देत नाहीत. आपली फक्त मनापासूनची इच्छा लागते की आपण या मार्ग, त्यामुळं ती औदुंबराच्या वृक्षाखाली बसून करायची असं आहे. हे ज्या वेळेला प्रत्यक्ष नरसिंह शांत झाले त्यावेळेला इतका विलक्षण असा भयानक अवतार त्यांनी घेतलेला होता, लक्ष्मीसुद्धा पुढे जायला तयार नव्हती, इतका तो भयानक अवतार होता. त्यावेळेला त्यांनी प्रल्हादाला पुढे केलेलं आहे आणि मग नरसिंह शांत झाले. लक्ष्मीसुद्धा अगोदर गेलेली नाही आहे, साक्षात त्यांची जगन्माता आहे, ती पत्नी आहे, त्यांची अधिकार आहे तिचा, पण तिचंसुद्धा धाडस झालेलं नाही आहे. ती प्रल्हादाला पुढं करते की प्रल्हाद तू अगोदर जा पुढं. आणि प्रल्हादाला पाहिल्यानंतर भगवान शांत झालेले आहेत आणि त्यानंतर मग लक्ष्मी आली आहे आणि त्यानं ती औदुंबराच्या वृक्षाची हे वगैरे दिली असं आहे. तर हे औदुंबर वृक्षाचं महात्म्य आहे. आणि आता गुरुचरित्रात तर अशा आश्वासन असण्याला दिलेलं आहे की या वृक्षाकडे आपण नुसतं पाहिलं किंवा त्या वृक्षाची आपल्यावर नजर पडली तरीसुद्धा विष शांत होईल असं सांगितलेलं आहे. मग केवढं मोठं अभिवचन आपल्याला मिळालेलं बघा. त्या फळाचं सेवन करा, त्याच्या औदुंबर वृक्षाखाली बसून जे काय अनुष्ठान करायचं ते अनुष्ठान करा. किंवा गुरुचरित्राचं पारायण जर करायचं असेल, तुम्हाला शक्य असेल तर औदुंबर वृक्षाखाली करा असा या आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. त्या औदुंबर वृक्षाला परमेश्वराचा वर आहे. ते म्हणतात की मी स्वतः लक्ष्मीसह तुझ्याजवळ वास करीन. म्हणजे लक्ष्मीसह भगवंताचं जर दर्शन घ्यायचं असेल तर एका औदुंबराचं दर्शन घेतलं तर भास होतं. मी सदा वसे तुझं पासी असं म्हणतात ते. लक्ष्मीसहित संतोषी म्हणून वर देती हर्षी नृसिंहमूर्ती. त्यावेळी साक्षात भगवंताच्या अवतारानं हा दिलेला वर आहे. त्याच्यावर आपल्याला अविश्वास ठेवायचं काहीच कारण नाही. आता या अमरापूरच्या जवळच समोरच्या जे अमरापूर आहे त्याजवळ 64 योगिनी पण राहायच्या. महाराजांच्या इथं येण्याच्या अगोदरपासून ते येणार म्हणून या क्षेत्रात तयारी चाललेली होती. म्हणजे ते इथे येणार हा संकेत अगोदरच होता आणि त्यामुळं इथं अनेक सिद्धयोगी येऊन राहिलेले होते. त्यांचे पूर्वतयारी झाली. जसे ते राहिले होते तसंच योगिनीसुद्धा इथं आलेल्या होत्या. या 64 योगिनी आहेत आणि या 64 योगिनींचा ज्यांना वर प्राप्त होईल त्याच्याकरता कुठल्याही गोष्टीचं काही कमी म्हणायचं काही कारण नसतं. अशा योगिनी महाराजांची पूजा करायच्या. म्हणजे विचार करा, अर्थात भगवान महाविष्णूंचा अवतार आहे तो. आपण जरी त्यांना नररूपात पाहिलेलं असलं आणि त्यामुळं आपल्या मनात ते सद्गुरू अर्थात आपण ते 2 प्रकारानं हे होतं की आपण एक त्यांची लेकरं आणि ते आपले माता म्हणून एक आपण आपली जवळीक करतो किंवा ते काय नरदेहधारी हो असेल, योग्यता मोठी असेल हो, पण शेवटी माणूसच ना असं होतं कधी कधी. पण ते साक्षात विष्णूचा अवतार आहे आणि त्यामुळं या योगिनीसुद्धा इथं निवास करून आहे त्यांच्या जेवण. आता या माध्यान्हाकाळी रोज यायच्या इथं तर वस्ती नव्हती आणि त्यांना रोज या कृष्णेच्या प्रवाहातून आत घेऊन जायच्या. तिथं त्यांची पूजा षोडशोपचार व्हायची आणि परत ते यायचे.
हे जात असताना महाराजांच्या करता कृष्णमाईसुद्धा वाट करून द्यायची आणि त्यानंतर ते जायचे. आता इथं निर्जन स्थान आहे. इथल्या ब्राह्मणांनी आजूबाजूचा विचार केला की हा योगी राहतो इथं, खातो काय पितो काय काहीच कळत नाही आणि याचा चरितार्थ कसा चालतो. हो योगी आहे खरं आहे, पण योगिक क्रियेनं काही पोट नाही भरत ना हो, तो बाकीच्या गोष्टी ठीक झाल्या. म्हणजे म्हणाले आपण असं करू की हा काय करतो बघूयात, म्हणजे काय ह्याचं कसं चालतं. आणि माध्यान्ह काळापर्यंत कसा बसा टिकाव धरला त्यांनी. पण दुपार झाल्यानंतर त्यांना एक अनामिक असं भय वाटायला लागलं की त्यांनी सगळ्यांनी इथून काढता पाय घेतला. म्हणजे महाराजांची परीक्षा बघायकरता म्हणून ते थांबले आणि त्यांना त्रास झाला. पण महाराजांचा एक भक्त गंगानुज नावाचा, तो शेती करतो, त्याला काही त्यांची परीक्षा घ्यायची नाही किंवा काय करतात काय नाही चौकशी करायची नाही, तो आपलं त्याच्या शेताची कामं करतो. आणि त्यानं पाहिलं की महाराजांना न्याय करता 64 योगिनी आल्यात आणि ते नदीच्या तीरावर आले की त्यांना कृष्णामाईनं वाट करून दिली. ते आत गेले, काही वेळानं ते परतही आलेत, पण ती येताना सगळा महाराजांचा शृंगार आहे हे आहे. तो म्हणतो काय असेल बुवा, तो बघतो आणि दुसऱ्या दिवशी तोही त्यांच्याबरोबर आत जातो त्यांच्या नकळत पाठीमागून. आणि बघितलं त्यानं की त्या योगिनींनी त्यांची षोडशोपचारी पूजा केली, महाराजांनी तिथं प्रसाद वगैरे घेतला आहे, आरती वगैरे ओवाळलेली आहे, सिंहासनावर बसून महाराजांची पूजा केली, हे सगळं बघितलं त्यांनी. आणि सद्गुरू परत यायला निघालेले आहेत. गंगानुजानं हा सगळा सोहळा पाहिला. अर्थात हा सोहळा दैव दुर्लभ आहे ना, तो त्याला पाहायला मिळाला आणि त्याचं खरोखर भाग्य उदयाला आलं. सद्गुरूची त्याच्यावर नजर गेली आणि त्यांनी विचारलं अरे इथं कसं काय आलास तू, का आला. आणि मग त्यांनी अनन्यभावानं त्यांना शरण गजून प्रार्थना केली की तुम्ही भूमीवर अवतरलात खरं आहे, परंतु तुम्ही परमेश्वर स्वरूप आहात. मला आज दर्शन झालं हेच माझं भाग्य. त्यामुळं इतर काहीही नाही, पण केवळ कुतूहल म्हणून मी आपल्या पाठीमागे आलो होतो. पण मला जे दिसलं ते अपार अनावरणीय अशा प्रकारचं आहे. हे म्हणजे सगळे जे संसार बंधनात अडकलेले आहेत त्यांना त्या मायेचं आवरण असल्यामुळं आपलं खरं स्वरूप दिसत नाही. पण माझं भाग्य थोर की आज तुमचं स्वरूप माझ्या लक्षात आलं. आणि गुरुदेवही संतुष्ट झाले, त्याला आशीर्वाद दिला. आणि त्यालाही त्यांनी सांगितलं आहे की ब्राह्मणाला जसं सांगितलं की हे धन मिळालं असं सांगू नकोस, तसं ह्यालाही सांगितलं आहे की ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस. ही आपल्याला गोष्ट मिळाली ती गुरुचरित्रातून मिळाली, ती सिद्ध सरस्वतींनी सांगितली, नामधारकांनी लिहिली म्हणून आपल्याला कळली, अन्यथा ही बाहेर याचं काहीच कारण नाही. आता सद्गुरूंच्या इथल्यासुद्धा तपस्येचा काळ समाप्त झाला आहे आणि त्यांनी विचार केला की आता वाडीसुद्धा सोडायचं आहे. इथून पुढं जायचं तर तेही ठरलेले गाणगापूरला जायचं आहे. आणि मग हा विचार त्यांच्या मनात आला. कदाचित त्यांनी म्हणले असतील किंवा जाणवलं असेल निकटच्या भक्तांना. योगिनी आल्या महाराजांजवळ आणि त्यांनी विनवणी केली की इतके दिवस आपली सेवा घडली, आम्हालाही आनंद झाला की आपली सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आता तुम्ही इथून निघताय असं आम्हाला कळलं आहे, पण आपण जाऊ नका, तिथं राहा. ह्या सेवेचा आनंद आम्हाला जितका जास्त मिळता येईल तितका घेऊ द्या. आणि मग महाराजांनी त्यांना आश्वासन दिलं आहे की आम्ही इथून जातो आहे असं समजू नका. सदा वसो औदुंबरी म्हणतात महाराज. ते म्हणतात की आम्ही ह्या औदुंबर वृक्षाजवळ सदा असणार आहे. प्रकटपणानं म्हणजे लोकाचार म्हणून किंवा लोकांच्या दिसण्याकरता म्हणून आम्ही इकडून जाणार आहे. मात्र स्थान आपले येथेच असे महाराज म्हणतात की माझं स्थान हेच राहणार आहे. मी प्रकटपणानं जरी इथून कुठं गेलो असं तुम्हाला वाटत असलं तरी प्रत्यक्षात मी गेलो आहे असं समजू नका. मी गेलो आहे असं होणारही नाही. मी इथंच असणार आहे. पण तुम्ही माझी भक्ती इथंच राहून नित्य करा, यापेक्षा काही करू नका. ही अन्नपूर्णासुद्धा मी इथं ठेवतो आहे आणि ती तुम्हाला सहकार्य करेल. तुम्ही इथं राहून इथं येणारे जे माझे भक्त आहेत त्यांना सहकार्य करा असं महाराज त्या योगिनींना आदेश देतात. इथं येऊन जे या पादुकांची पूजा करतील त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील
असा वर त्यावेळेला महाराजांनी स्वतः दिलेला आहे. आणि अशा भक्तांना सहकार्य करा हेही योगिनींना त्यांनी सांगितलेलं आहे. आता हा जो वाडीहून महाराजांनी गाणगापूरकरता प्रस्थान केलेला दिवस आहे तो आपण गुरुप्रतिपदा म्हणून साजरा करतो. आणि तो दिवस शनिवार आहे म्हणून या क्षेत्रात शनिवारचं खूप महात्म्य. आता गाणगापूरला महाराजांचं आगमन झालं, पण त्यांनी अभय दिलेलं आहे की मी इथं राहणार आहे, मी इथून कुठेही जाणार नाही. खरंच झालं का ते? तर हा योगिनींना दिलेला जो शब्द आहे तो त्यांनी पाळला आहे. काय याच शिरोळमध्ये गंगाधर कुलकर्णी म्हणून नावाचे एक ब्राह्मण राहत आहेत आणि त्यांची पत्नीसुद्धा पतिव्रता आहे, व्रताचरणी आहे. ते वेदांती ब्राह्मण आहेत, पण संतती नाही, संततीहीनतेचं दुःख आहे. या संततीहीनतेचं काय दुःख असतं हे 39व्या अध्यायात नामधारकांनी खूप सुंदर वर्णन केलं. बरं, संतती म्हणजे ती वांझ आहे असंही नाही आहे. पुत्र होतात आणि जात आहेत, टिकत नाहीत, राहत नाही आहेत. त्यामुळं पुत्र निपुत्रिका असं म्हणायचं काही कारण नाही. तिला झालेले आहेत पुत्र, काय दोषही कळत नाही म्हणून ती अनेक व्रत करते, तिची उपासना चालू आहे, प्रार्थना करते, पण कशाला यश येत नाही आहे. आता या गोष्टीचं दुःख अतिशय असतं. म्हणजे पुत्र होऊन पुत्र नसणं हे तर एक दुःख आहेच, पण पुत्र होऊन न राहणं हे 10 दुःख आहे. त्या गावामध्ये एक दत्तभक्त ज्योतिषी आहेत आणि त्यांच्याकडे ही पतिव्रता जाते आणि त्यांना विचारते की काय आमच्या प्रारब्धात असं का होतं की होत आहेत पण टिकत नाहीत मुलं. ज्याकरता मी आस लावून बसले, माझ्या मनामध्ये खूप तीव्र इच्छा आहे की मला एक बाळ व्हावं आणि ती माझी इच्छा म्हणजे अर्धवट दान काय येतं आहे माझ्या पत्रात, हे दान टिकत का नाही आहे मिळालेलं. आणि मग पत्रिका पाहून ते ज्योतिष तिला सांगतात की पूर्वजन्मात तू एका ब्राह्मणाकडून काही द्रव्य घेतलं होतंस, तो शौनक गोत्राचा आहे आणि त्याचा स्वभाव अत्यंत लोभी आहे. आणि ब्राह्मणाकडे धन आल्यानंतर तो लोभी होतोच, कारण गुरुचरित्रातल्या कथा अशाच आहेत साधारण. त्या शूद्रावर जे भस्म धुवून निघण्यासाठी म्हणून पाणी टाकायला लावा म्हणून सांगितलं आहे, तो पाणी टाकणारासुद्धा ब्राह्मणच आहे. तर तो लोभी होता आणि तू ते घेतलेलं जे द्रव्य होतंच त्याचं ते त्याला परत केलं नाही म्हणून त्यानं आत्महत्या करून स्वतःची, म्हणजे किती टोकाचा त्रागा आहे बघा की दिलेलं धन आपल्याला परत मिळालं नाही, व्याज नाही, मुद्दल नाही, सगळं नाही, म्हणून त्यानं आत्महत्या केली आणि तिला शाप दिला आहे की तो ब्रह्मराक्षस होऊन तिच्या पाठीमागं लागला आहे की तुझा वंश चालू देणार नाही. मी म्हणते आता काय उपाय? आता तो तर गेला. मग ते म्हणतात तू जे कर्ज घेतलं होतंस ते शौनक गोत्रातल्या कोणत्या तरी ब्राह्मणाला दान कर आणि त्याचे सगळे जे विधी आहेत राहिलेले ते सगळे तू करून घे. ती म्हणते उत्तर कार्य करायचं वगैरे ठीक आहे करते, पण जे घेतलेल्या मोहरा होत्या त्या आमच्या आयुष्यात कधी आम्हाला बघायला सुद्धा मिळेल, द्यायला तर काही अशक्यच आहे म्हणजे. आणि मग ती म्हणते आम्हाला इतकं द्रव्य कधी मिळेल ही कल्पनासुद्धा नाही, म्हणजे केव्हा तर मिळेल काहीतरी करू हा भागच नाही आहे. त्यामुळं मग आपली ही होणारच नाही काही इच्छा पूर्ण. मग ते म्हणतात की हे असू दे, त्याच्याही वरचा एक उपाय आहे की आपण द्रव्यानंच सगळ्या सेवा करू असं काही नसतं. म्हणजे काही जण बऱ्याच वेळा म्हणतात की नाही आमची परिस्थिती नाही त्यामुळं आम्ही करू. म्हणजे असं नसतं की आपली आपल्या कुठल्या तरी गोष्टीत आपण कमी आहोत आणि म्हणून आपल्या हातून सेवा होत नाही हे काही खरं नसतं. म्हणजे अंगहीन, पादहीन, अक्षहीन सगळे सेवा करू शकतात, काही नाही, आपला भाव महत्त्वाचा असतो. आणि मग ते म्हणतात तू काही काळजी करू नकोस, इथं संगमावर जा आणि तिथं गुरूंना जाऊन तू आता अनन्य भावानं शरण जा आणि तू प्रार्थना कर की हे जे दुःख आहे तुम्हीच निवारण करा म्हणून सांग. तेच त्यातून आता मार्ग काढतील, दुसरा तर काही मार्ग नाही आपल्याकडं.
आणि मग त्यानंतर तिनं त्या विश्वास ठेवला, ती इथं आली आणि इथं तिनं सेवा सुरू केली. नदीत स्नान करावं, त्यानंतर पूजा करावी आणि औदुंबराला प्रदक्षिणा घालाव्यात, अशी तिची नित्यसेवा. फार मोठं वेगळं विशेष असं काही नाही. आणि असं करता करता एके दिवशी 3 दिवसाची तिची सेवा पूर्ण झाली आणि त्या रात्री तो ब्राह्मण तिच्या परत स्वप्नात आला. तो म्हणला, तू ह्या सेवा कर, काही कर, काय कर, त्यानं काही होणार नाही, तुझा वंश मी वाढू देणार नाही. आणि केवळ तुझा वंश, तू वंश वाढायसाठी प्रयत्न करतेस ना, तर तुलासुद्धा मी आता जिवंत ठेवणार नाही. म्हणून तो तिच्या अंगावर धावून यायला लागला आणि ती भयभीत होऊन कुठं जावं असा विचार करते. तर तिथंच महाराज बसले, त्यांच्या शेजारी जाऊन ती थांबली. महाराजांनी पाहिलं आणि त्यांना विचारलं की का माझ्या भक्तांना का त्रास देतोस? तो म्हणला, महाराज हिनं पूर्वजन्मी माझं ऋण घेतलेलं आहे, त्या ऋणापायी तिनं परत न केलं म्हणून मी आत्महत्या केली आहे, माझं जीवन संपवलं आहे. त्यामुळं तुम्ही तुमचे भक्त आणि मी असा पक्षपात करू नका असं तो म्हणतो. त्याचा या काय अधिकार बघा. तो म्हणतो तुम्ही पक्षपात करू नका, तुम्ही वंदनीय आहेत मला, तो भाग नाही, पण त्याचा पक्ष घेऊन तुम्ही माझ्यावर अन्याय करू नका. आणि ते ऐकतच महाराजांना केवळ 2 किंवा 3 प्रसंगात संताप आलेला आहे बरं का गुरुचरित्रात. केवळ 2 किंवा 3 प्रसंग आहेत. त्यातला एक संताप आलेला प्रसंग आहे. ते संतापून त्याला म्हणतात की ऐकोनी तयाचे वचन श्रीगुरु म्हणती कोपोन, उपद्रविशी का भक्त, माझ्या भक्तांना का उपद्रव करतोस, एवढ्या कठोरवाणीनं ते विचारतात. आणि जर हे सोडलं नाहीस, तू माझ्या भक्तांना त्रास द्यायला लागलास, तर तुला मी शिक्षा करीन असं ते म्हणतात. आता ती संन्यासीची वाणी आहे, त्याला बरोबर कळते ती काय, त्यांचा अधिकार काय आहे ते. आपल्याला नाही कळत, अजूनसुद्धा नाही आपल्याला कळत त्यांचा अधिकार, पण त्याला कळतो, त्याला कळलं. आणि माझ्या भक्तांना उपद्रव दिलेला मी सहन करणार नाहीत असं जेव्हा महाराज म्हणतात, त्यावेळेला ते असंही आश्वासन देतात की मी त्यांचं ह्याच नाही, ही स्त्री माझ्या आश्रयाला आहे म्हणून हिचं असं नाही, यांचं वंशवंशी मी रक्षण करणार आहे, त्यांना उपद्रव देऊ नकोस असं म्हणून ते तिथं सांगतात. रक्षीण आपल्या भक्तासी अभिष्टचिंती वंशवंशी, पुनरपी जरी पाहोयसी तरी शिक्षा. पुन्हा जर तू मला इथं दिसलास तर मी तुला आता शिक्षा करीन असं म्हणून सांग. म्हणजे एक वेळ त्यालाही त्यांनी अभय दिलं आहे की तू आता इथून जा, पुन्हा इथं दिसू नकोस असं ते म्हणतात. आणि त्यावेळेला मात्र त्या ब्रह्मराक्षसानं महाराजांना वंदन केलं आहे आणि तो त्यांना शरण जाऊन म्हणतो आहे की आपल्या दिव्य चरणांचं आता मला दर्शन झालं, तर आपल्या चरणी आता एकच प्रार्थना आहे, जी आपण आज्ञा कराल ती मला शिरोधारी आहे, पण आता माझा या योनीतून उद्धार करा. किती अचूक मागणं आहे बघा. की त्यावेळेला तो असं नाही म्हणत आहे की ते द्रव्य माझ्या गोत्रातल्या कोणाला तरी मिळू द्या, त्याचा तरी काय, अहो ह्याला नाही तर नाही, त्याला तरी मिळू द्या, असा नाही विचार करत. तो म्हणतो आता मी हे भोगलं, मी ब्रह्मराक्षस झालो, तोही भोगच आहे हो. म्हणजे असं नाही की त्याला त्या योनीत आनंद आहे असा काही भाग नाही, तो त्याचा मनातला राहिलेला सूड वगैरे म्हणून त्या ब्राह्मणीसाठी काही करे, पण तो म्हणतो की आता माझा उद्धार करा म्हणून तो सांगतोय. आणि मग श्रीगुरु त्या पतिव्रतेला सांगतात की जेवढं तुझ्याजवळ द्रव्य असेल तेवढं ते अर्पण कर, त्याचे सगळे 10 दिवसाचे विधी पूर्ण कर, त्यानंतर तू ह्याच्या शापातून मुक्त होशील. आणि मग हे स्वप्न सगळं संपतं, तिचं ती जागी होते आणि त्या स्वप्नात आलेल्या आदेशानुसार ती त्याचं 10 दिवसाचं सगळं यथासांग कर्म पार पाडते. आणि हे पूर्ण झाल्यानंतर परत सद्गुरू तिच्या स्वप्नात येतात, तिची ओटी भरतात, 2 नारळ तिच्या ओटीत देतात आणि तू आता तुझं व्रत पूर्ण झालं, आता तू पारणं कर, तुझा ब्रह्महत्या दोषसुद्धा आता गेलेला आहे आणि त्यामुळे तुला आता पुत्र होतील, आता काळजी करू नकोस म्हणून ते आश्वासन देतात. आता साक्षात सद्गुरूंचा आशीर्वाद मिळाला, ते आशीर्वाद मिळाला, वचन मिळालं, ती सगळं पारणं वगैरे करते, घरी येते आणि त्यांना त्या ब्रह्मराक्षसालाही सद्गती मिळते आणि त्या ब्राह्मणाला पुत्रप्राप्ती होते. आता चांगला धनसंपत्ती प्राप्त असलेला तो ब्राह्मण आहे, तो मोठा उत्सव करतो, समारंभ करतो, सगळे संस्कार होतात आणि
दोन्ही बाळं ती आता मोठी व्हायला लागतात हळूहळू. आता ह्यांना एक असं की साक्षात दत्तप्रभूंचा आशीर्वाद आहे ह्यांच्यावर, ह्यांचं काही हे नाही. पण परीक्षा, मी म्हणलं ना महाराज असं सहजासहजी कुठलंही काही आपल्या पदरात टाकत नाही. ते परीक्षा घेतातच तुमच्या निष्ठेची, आणि योग्य आहे, आवश्यक आहे. तुम्ही एकदा सवलत मिळाली की दुसऱ्या सवलतीच्या मागं लागता. या थोरल्या पुत्राचा उपनयन संस्कार आहे का? तर या थोरल्या मुलाचा उपनयन संस्कार करावा म्हणून त्यांच्या मनात येतो. मग अर्थात चांगले, परिस्थिती चांगली आहे, मोठ्या प्रमाणात उत्सव करू म्हणून ते हे करतात. पण एकाएकी काय होतं की त्या मुलाला धनुरात होतो, आणि मुलगा पण धनुरात म्हणजे आता अलीकडे आपण ऐकत नाही, आपल्याला म्हणजे आपण ते टीटीच्या इंजेक्शनमुळं आता त्यातून बाहेर पडले. तर अंग वाकडं होतं पूर्ण, ताप येतो, जात नाही, आणि शक्यतो वाचण्याची शक्यताही नसते. आणि 3 दिवस तो मुलगा असा व्याधीनं अतिशय तडफडतोय. ती आई पाहते, सगळ्या प्रकारचे प्रयत्न करते, प्रार्थना करते, उपचार करते, सगळं होतंय, पण तो मुलगा काही वाचत नाही. सूर्यास्ताचा समय आहे आणि 3 दिवस पूर्ण त्या व्याधी सहन केल्यानंतर तो मुलगा मरण पावतो. आता एक बघा की इतक्या सायासानं, इतक्या कष्टानं मिळालेला पुत्र, बरं तोही साक्षात दत्तप्रभूंच्या आशीर्वादानं मिळालेला, त्या मातेचं दुःख काय असेल विचार करा. म्हणजे न मिळालेलं ते दान पदरात पडलं तिच्या, आणि तेही अशा विचित्र परिस्थिती. पूर्वी तिला ती जी मुलं गेलेली आहेत ती फार लहान आहेत, त्याचं काही हे नाही, पण ह्याची तिला खात्री आहे की ह्या पुत्राला काही होणार नाही आहे. पण तो मुलगा धनुर्वात होऊन इतका त्रास होऊन ती जातो, ती शोक करायला लागते. ती म्हणते की अरे तू तर एक होतास की माझं आता रक्षण करेल, आमचा सांभाळ करेल, असं तू एक होतास, अशी आमची कल्पना होती किंवा माझा विश्वास होता. आणि तूच जर मला सोडून गेलास तर मी काय करणार? तू कुठं खेळायला तर गेला नाहीस ना, माझ्या स्तनाचं क्षीर वाया जातंय, तू लवकर ये, अशी अर्थतेनं ती. पण अर्थात मृत्यू पावलेला मनुष्य कसा परत येणार सांगा. आणि ती सद्गुरूंना सुद्धा म्हणते की तुमचं प्रसाद म्हणून हे फळ माझ्या पदरात आलं, तुम्ही कृपा केली म्हणून मी पुत्रवती झाले, आणि हा आशीर्वाद तुमचा निष्फळ कसा काय ठरला. तो शोक आहे तिचा, अतिशय करुण त्यानं ती शोक करते, आक्रोश करते, देवाला आडवे प्रश्नसुद्धा विचारते. ते मातेचा अधिकार आहे तो. ती विचारते की जे आशीर्वाद म्हणून तुम्ही मला दिलं ते परत कसं घेतलं तुम्ही सांगा. मला तुमच्यावर खूप भरोसा होता, आणि हा भरोसा का तोडला तुम्ही? आमचा वृद्धापकाळाचा एक आधार असलेला पुत्र तुम्ही आता काढून नेला आहे. आम्ही कुणाचा आधार शोधावा? तुमचा आधार नाही हे या प्रसंगातून तुम्ही सिद्ध केलं आहे. आता जो आधार होता तोही तुम्ही काढून घेतलात. आम्ही कुणाकडं बघून, कुणाच्या आशेवर, कुणाच्या विश्वासावर आता जगावं, असं म्हणून ती अत्यंत आक्रोश करते. आणि त्यावेळेला एक साधू येत आहेत आणि तिचं सांत्वन करतात. ते सांगतात तिला, सगळे समजावून सांगतायत, तो साधूही समजून सांगतायत. ते म्हणतात की अगं देव असो, दानव असो, ऋषी असो, मुनी असो, प्रत्यक्ष भगवंताचा अवतारसुद्धा असो, ज्यानं मनुष्य देह धारण केला आहे, त्याला जे होणार आहे ते कधी चुकवता आलं नाही आहे. तुमचं प्राक्तन कुणी बदललं नाही आहे, पुढं ढकललं आहे, ठीक आहे, पुढं ढकललं आहे, त्या व्यतिरिक्त काही नाही. पण जेव्हा ललाटे आपल्या जे काही भाग्य आपण लिहून आलेलो आहोत ते आढळ असतं, ते कुठं चुकत नाही आपल्याला. हरिहरांनी अवतार घेतला, पण ते सुद्धा जर स्थिर राहिले नाहीत तर आपण तर मनुष्य आहेत, म्हणजे या देहाच्या मर्यादा आहेतच. त्यामुळं आपल्याला आढळ असं काही मिळणार नाही. आणि हा तरी काय पुत्र, म्हणजे किती वर्ष राहणार होता तेवढंच, 2 वर्ष अगोदर गेला काय, 4 वर्ष पुढे गेला काय, काही फारसा फरक पडत नाही. लोक अंत्यसंस्काराची तयारी करायला लागले. पण हिचा आक्रोश एवढा विलक्षण आहे की ही प्रेत द्यायलाच तयार नाही आहे. ती मुलाचे गुण आठवायला, आता काय सगळं लहान मुलं सारखं जवळ असतं आणि त्याच्या नाना खोड्या आपल्यासमोर चालल्या असतात, नाना खेळ चालले असतात, आणि प्रत्येक गोष्टीची मातेला आठवण होत असते.
म्हणजे तो क्षणभर नजरेआड झाला तरी तिला कासावीस होतं. आणि हा तर पुत्र गेला आहे, तिला माहिती आहे. त्यामुळं ती गुरुदेवांनासुद्धा सोडत नाही बरं का, ती त्यांनासुद्धा नाव ठेवते. ते तुमची ख्याती ऐकून लोक येतात, तुम्हाला विनवणी करतात, तुमच्याबद्दल व्रताचरण करतात. आणि तुम्हीच असं करता की एका हातानं वर देता, दुसऱ्या हातानं काढून घेता. हे काय म्हणजे भक्तांनी कशाच्या आश्रयावर आधारावर राहावं? लोकांचा विश्वास बसणार नाही ती म्हणते महाराजांना की अशानं हवं लोकांचा विश्वास बसणार नाही, असं करू नका तुम्ही. हे काहीही करा पण मला हे पुत्रवियोगाचं दुःख देऊ नका. आणि आता शेवटी लोकाचार आहे, लोक तिला मागणी करतात प्रेताची की फार शोक करू नकोस, यानं काही होणार नाही. कारण मेलेला जिवंत झाला असं कुणी ऐकलं आहे का कधी सांगा? तर म्हणतात शोक करू नकोस. शोक आहे ठीक आहे, तुझं दुःख न सहन करण्यासारखं हे खरं आहे, पण या शोकानं काय साधणार आहे शेवटी? त्यामुळे तू आता ते दे, प्रेत दे. शास्त्राप्रमाणे पुढचे आचार व्हायला पाहिजे, त्याच्यावर ते संस्कार व्हायला पाहिजेत. आणि हे प्रेताची मागणी केल्यानंतर ती म्हणली मग प्रेत नाही देणार म्हणली मी. तिनं पोटाला प्रेत असं घट्ट धरून ठेवलं आणि ते म्हणले जाळ असेल तर माझ्यासह प्रेताला जाळ. अरे मी म्हणजे सती जाणं ऐकलं होतं, पण पुत्राबरोबर जाणं मातेनं हे काय आम्ही काय ऐकलं नाही म्हणले. हा कसला विचित्र तुझा क्रोध आक्रोश काय? आणि ती ऐकत नाही आहे हे, ही ती पुत्राला सोडायला तयार नाहीत. त्या आलेल्या साधूंनीसुद्धा तिला सांगितलं समजून की ह्याच्यावर म्हणजे या भूतलावर जन्माला आलेला कुणी अमर आहे का सांग? तुला कुणी दिसतो का की हा बऱ्याच म्हणजे शेकडो वर्ष झाली तरी ह्याचं जीवन चालू आहे, ह्याला मृत्यू नाही असा अभय मिळालेला कुणी तुझ्या बघण्यात आहे का सांग? आणि जे काही पूर्वजन्मी शुभाशुभ जन्म असतं त्याप्रमाणे आपण पूर्वकर्म असेल त्यानुसार आपण या जन्मात वागत असतो. आणि ज्या देह एकदा घेतला की त्याचे विकार आले, सगळे भोग आले, सगळे हे सोसावंच लागतं. त्यामुळं या गोष्टीचा किती शोक केला तर त्याचा काही फायदा होत नाही. तू एक माया म्हणून याला पुत्र म्हणते हे ठीक आहे, पण तुझेही असंख्य जन्म झाले असतील, याचेही असंख्य जन्म झाले असतील. तू सांग बरं, तू गेल्या जन्मी कोण होतीस सांग, त्याच्या आदल्या जन्मी कोण होतीस सांग. तू कुणाची तरी मुलगी होतीस, कुणाची तरी पत्नी होतीस, कोणाची तरी बहीण होतीस, तुला आठवतं का काही? त्यामुळं हे शोक हा वृथा आहे, म्हणजे ह्याचा काही फारसा उपयोग नाही. त्यामुळं हे सगळं वाया जाणार आहे, तू आता हा शोक करू नकोस. आणि हे म्हणत तेव्हा तिनं जो युक्तिवाद केला आहे ना एक माता म्हणून, ती त्यांना विचारते की तुमचं म्हणणं खरं आहे, तुम्ही सांगता शास्त्र म्हणून धर्म म्हणून सगळं खरं आहे, पण सद्गुरूंनी जेव्हा मला आशीर्वाद दिला तेव्हा त्या आशीर्वादाच्या फळस्वरूप मिळालेला हा जो पुत्र आहे मला, त्याचा वियोग होणं शक्य आहे असं मला वाटत नाही. ती म्हणते त्याचा वियोग घडणारच नाही असं मला ठाम खात्री आहे. आणि त्यांच्यावर माझी अविचल श्रद्धा आहे म्हणते ती. त्या परिस्थितीत सुद्धा ती म्हणते त्यांच्या आशीर्वादानं झालेला पुत्र मरणार नाही ही मला खात्री आहे. त्रयमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती असे येणार असे म्हणते ती. म्हणजे ते नृसिंह सरस्वती म्हणजे काही नरदेहधारी आहेत म्हणून काही नर नाही आहेत, ते नृसिंह सरस्वती म्हणजे त्रिमूर्तीचा अवतार आहेत. आणि त्यामुळं त्यांनी जो वर दिला आहे तो वाया जाईल असं कधी तुम्ही सांगा, जाईल का वाया? ती त्यांनाच परत उलटा प्रश्न विचारते. आणि एवढा तिचा दृढभाव आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे. हे बघितल्यानंतर साक्षात त्या यतिरूपानं आलेले सद्गुरू आहेत. महाराज म्हणतात की तुझा एवढा जर विश्वास आहे ना, तुला वाटतं ना की सद्गुरू दिलेलं फळ परत घेणार नाहीत, दिलेला आशीर्वाद वृथा जाऊ देणार नाहीत असं वाटतं ना, तर तू एक काम कर ना, हे घे आणि त्यांनाच अर्पण करून टाक ते कलेवर, देऊ नकोस यांना. ठीक आहे, तिलाही ते पटतं. ते म्हणजे आपण जिथं साधना केली, जिथं मला आशीर्वाद मिळाला तिथंच ते समर्पण करून सांगितलं. ती घेऊन सगळे वरात संगमावर पादुकांच्या ठिकाणी. आता पादुकांच्यावर समोर आल्यानंतर तिचा अनावर दुःख होतं आहे. ती शोकानं आधीच विव्हळ झाली आणि समोर पादुका पाहिल्यानंतर ती म्हणते की तुमच्या आशीर्वादानं मला हे मिळालं आणि तुम्हीच कपाळ बडवून घ्यायला लागते. सगळ्या त्या पादुका रक्तानं माखलेल्या आहेत
आणि तिचा शोक चालू आहे, ती अजिबात ऐकत नाही आहे. लोक बरोबर आलेले आहेत, तिला विनंती करत आहेत की हे सगळं वृथा आहे, तू करू नकोस इतकं काही, इतका त्रागासुद्धा योग्य नाही आहे, म्हणजे किती करावं यालासुद्धा मर्यादा आहेत, तू तर अतिच करायला लागलीस सगळे. आणि त्या पादुकांच्यावर डोकं काय आपटतेस, रक्त काय काढतेस, मला पुत्र अंत्यसंस्काराला देणार नाहीस काय म्हणते, हे सगळं ती म्हणते नाही मी देणार नाही, तुम्हाला जाळायचं असेल तर माझ्या सहपुत्राला जाळा, अन्यथा मी प्रेत देणार नाही. आणि शेवटी लोक म्हणतात की हे काय आपल्या न आवरणारं प्रकरण आहे, जाऊ द्या एकदा रात्रभर प्रेत राहू द्या तिथंच, त्यांना जेव्हा दुर्गंधी सुटेल शेवटी काय होणार आहे, ते दुर्गंधी सुटणार आणि मग तिलाच बसणं अशक्य होईल. त्यावेळेला ते आपल्याला बोलवून सांगेल की याचं काहीतरी करा, आपण आता आजव. बरं त्यावेळेला सगळे व्रत पाळणारे किंवा आचरणशुद्ध ब्राह्मण आहेत, त्यांना दिवसभर अन्नाचा कण नाही आहे पोटात, रात्रपर्यंत ते तसेच बसलेत, त्याच्या मागं लागलेत. ते शेवटी विचार करतात आणि म्हणतात की आता आपण असं करू, आपण घरी जाऊ आणि आज विश्रांती करू, उद्या सकाळी, कारण इथं राहण्याचाही भय आहे हो, निर्मनुष्य प्रदेश आहे, इथं राहणंसुद्धा अशक्य आहे, चोरा तस्करांचं वगैरे प्राण्यांचं वगैरे भय आहे, त्यामुळे आपण आता घरी जाऊ, ह्यांना इथं राहू द्यात, रात्री त्यांना काय ते सुबुद्धी होईल आणि ती उद्या सकाळी प्रयत्न येईल, उद्या सकाळी आपण परत येऊ. रात्री तिथेच आता काय झालं आहे की हिचा 3 दिवस अगोदर ते मूल आजारी आहे, 2 दिवस ही शोक करते नुसता, आणि यामुळं शेवटी शरीर आहे थकणार आहे, ती खूप थकली आहे आणि तिला त्यातच ग्लानी येते. ती आणि तिचा पती दोघंही तिथंच आहेत, तिला ग्लानी आली आणि त्या अशा अवस्थेमध्ये त्या अशा 3 प्रहरामध्ये तिला जी ग्लानी आली होती, त्या ग्लानीमध्ये देखत असे सुषुप्तीत, सुषुप्ती म्हणजे आपण जागृत नाही आणि झोपलेलेही नाही अशी अवस्था, त्यामध्ये जटाधारी भस्मोद्धुलित व्याघ्रचर्म परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी, रुद्राक्षमाळा धारण केलेले, व्याघ्रचर्म परिधान केलेले अशी सद्गुरू साक्षात तिथं आले. योगदंड त्रिशूल त्यांच्या हातात आहे असं त्यांनी वर्णन केलं आहे. आणि औदुंबरापाशी ते आलेत आणि ते विचारतात, अगं सती काय शोक का करतेस एवढा, काय झालं. तिला अधिकच भरून भरून यायला लागलं आहे आणि हा शोक करते ठीक आहे बुवा, पण मला का दोष देतेस तू, काय झालं आहे, काय विनोद आहे बघा की तिच्यावर तेवढं प्राणांतिक संकट कोसळलेलं आहे आणि सद्गुरूच्या एवढा शोक का करतेस, आणि ते शोक करतेस ते करते ठीक आहे बाबा, तुझं काय असेल झालं, मला का दोष देतेस, इथं येऊन तेही माझ्या स्थानात येते मलाच दोष देते काय. मग हां तुझा पुत्र हे झाला, अगं तसं काही झालेलं नाही आहे, त्याच्यात फक्त वायू पुरस्कार करायचा तो राहिलेला आहे, तसं काही मृत्यू पावलेलं नाही आहे, ते स्वप्नात हे सगळं चाललं बरं का, ते भस्म लावतात सर्वांगाला आणि वायू पुरस्कार करत आहेत त्याच्यात, त्यामुळे फक्त ऑक्सिजन द्यायचा राहिला थोडा कमी पडला, बाकी काही नाही, त्यामुळं ते तुला वाटतंय तसं गेले म्हणून तो काही गेलेलं नाही, ते वायू पुरस्कार करतात आणि त्या प्रेताला उष्ण व्हायला सुरुवात होते, थंड पडतं ना प्रेत झाल्यानंतर, आणि हिचं स्वप्नातून अर्धवटी जागी होते. हे सगळं दिसते की त्या सर्वांगाला जिवंत व्हायला लागला आहे, पुत्र उष्ण लागायला लागले, तो हालचाल करायला लागला असं त्याला स्वप्नात जाणवतं आणि ती जागी होते. जागी झाल्यानंतर मात्र तिला पश्चात्ताप होतो की आपण वृथा शोक केला, इतकं देवाला दूषणं दिली, काही का असे ना, आपल्याला 2 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष जेवढं असेल तेवढं कमी ना आपल्याला त्यांनी पुत्रसुख दिलं, म्हणजे जे न होणार होतं ते त्यांनी केलं, आपला ब्रह्महत्येचा दोष घालवला, इतकं सगळं ज्यानं दिलं त्याला आपण इतका दोष दिला की शेवटी आपलं प्रारब्ध म्हणूनही काहीतरी आहे ना, त्यांनी किती टाळावं. आपल्यात जर नशिबात हे सुख पूर्ण लिहिलेलं नसेल तर आपण किती आग्रह करावा त्यासाठी. त्यामुळे जेवढं दिलं तेवढं ठीक आहे आणि आपण आता काही नको, आपलं अज्ञान होतं म्हणून त्याला पश्चात्ताप व्हायला लागलेला आहे. आणि हे सगळा मनात पश्चात्तापाचे विचार येताना ती प्रेताकडे बघते तर ते हालचाल करायला सुरुवात झाली तिथं. ते उठून बसलं आहे बाळ आणि ते म्हणते, अगं आई मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. आता जेवढ्या दृढ विश्वासानं तिथं आली आहे ना, तो विश्वास डळमळीत झाला तिचा आणि ती म्हणते खरंच जिवंत झालं आहे का भूत वगैरे ह्याच्यात घुसलं आहे कोणाला. किती चंचल असतं आपलं मन बघा, की जेवढा दृढ विश्वास होता की सद्गुरूंच्या स्थानात मिळालेल्या आशीर्वादानं हा माझा पुत्र मरणार नाही, तो सद्गुरू जिवंत करतील म्हणून ती
गावापासून इथं आली आहे, तिथं प्रेत ठेवलं आहे, डोका आदळून घेतलं आहे, दूषणं दिली, सगळं झालं आहे. पण जेव्हा खरंच ते त्यांनी जिवंत करून दिलं आहे त्यावेळेला ती म्हणते ओ काय खरंच जिवंत आहे का नाही. ती पतीला उठवते, हा बघा काय झालं, ते मुलगा हलायला लागला आहे, त्याच्या अंगात जीव आल्यासारखं मला वाटतंय. आणि मग त्यांनी पाहिलं की ते खरंच जिवंत झालेलं आहे मुलगा. त्यामुळं ती परत प्रार्थना करते महाराजांना की लहान मुलं जशी रागानं आपल्या आईवडिलांना हे करतात की नाही, दूषणं देतात, काय तुम्ही माझं हे काम केलं नाही, असं नाही तसं नाही. लहान मुलं फार आपल्या अंगावर जोरात येतात बरं का. आईवडिलांचे तर फार निष्ठुर बोले मातेचे, म्हणजे मातेला निष्ठुर बोलण्यात लहान मुलासारखं कोण नाही. तैसे अविद्या मायापाशी, म्हणजे आमच्या भोवतीचे हे मायापाश आहेत, त्यामुळं आम्ही तुम्हाला निष्ठुर बोलू असले म्हणतो. की तिची प्रार्थना खूप सुंदर आहे. ती म्हणते की जसं आईला एक लहान मुल तिचं निष्ठुरपणानं बोलतं, तसं एक अज्ञानाच्या मायेमुळं मी हे सगळं तुम्हाला बोलले, त्यामुळे त्याची क्षमा करा. आणि गंगेत जाऊन त्यांनी स्नान केलं, पादुका धुतल्या, स्वच्छ पूजा केली आणि तिथं ते प्रार्थना करत बसले. आता हे गावात कालपासून उपाशी असलेले सगळे त्यांना अन्नग्रहण करता येत नाही, आजच्यासारखं नाही हो. ते तिकडं अंत्यसंस्कार आहेत, आपण ह्या गल्लीत जाऊन काहीतरी बघून येऊ असं नाही होतं आता. त्यावेळेला मात्र लोकांना पाळावं लागायचं किंवा पाळत होते लोक. तर ते लोकांनी विचार केला की बाबा लवकर जाऊ सकाळी, आत्तापर्यंत काहीतरी थोडीफार सुबुद्धी आली असेल तिला, ती देईल प्रेत. आणि म्हणून ते सगळेजणं येत आहेत तिथं आणि बघतायत तर काय पादुकांची पूजा झालेली, हे दोघं तिथं प्रार्थना करत बसले. आणि मूल ज्याच्यासाठी ते आले होते ते चांगलं खेळतं आहे तिथं समोर. खूप आनंद झाला सगळ्यांना आणि सगळ्यांनी तिथं मोठा उत्सव साजरा केला. जे मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते त्या मुलालाच घेऊन त्यांनी तिथला सगळा हे केला. त्यामुळं या सगळ्यांच्या मुळाशी एक दृढ विश्वास आहे, त्या मातेचा विश्वास आहे की सद्गुरूंनी दिलेलं वचन निष्फळ ठरणार नाही. हा जो दृढ भाव तिनं मनात धरला, तो भाव कुठंतरी कामाला आलेला आहे. म्हणजे साक्षात सद्गुरूंनी शिरोळला जाऊन तिची समजूत घातली बरं का. तेही प्रयत्न म्हणजे तुमची परीक्षा घेताना अशी लेचीपेची घेत नाहीत, स्वतः साक्षात सद्गुरू तिथे गेले. त्यांनी सांगितलं अगं मूल कुठं जिवंत होत असतं का, त्याचाही प्रारब्ध काहीतरी असेल ना. आणि इतका एकदा देह नाश पावला की पावला, त्यामुळं अशाबद्दल शोक करून काय उपयोग. हे सगळं पुराण सांगतात. पण तिचा विश्वास त्याही पलीकडे. ती म्हणते मला एका प्रश्नाचं फक्त उत्तर द्या की जे माझ्या नशिबात नव्हतं ते जर त्यांच्या आशीर्वादानं मिळालं असेल, त्यांनी कृपा म्हणून माझ्या पोटी पदरात घातला असेल, तर ते काढून घेतील का एवढा फक्त मला सांगा. आणि त्यावेळेला ते म्हणतात की नाही तुझं जर एवढा दृढ भाव आहे ना, मग तू ते जे काय असेल ते प्रकरण तिथं जाऊनच तू मिटव. त्यामुळं सद्गुरूंची भक्ती म्हणण्यापेक्षा सुद्धा दृढ भक्ती, नुसती भक्ती नाही. नुसती भक्ती तर आपण सगळे करतो, पण दृढ भक्ती की कोणताही प्रसंग आला, काहीही झालं तरीसुद्धा सद्गुरूंच्या आशीर्वादात न मिळालेली जी काही गोष्ट असेल, जे काय असेल ते आपल्यापासून कोणी हिरावून घेऊन प्रत्यक्ष सद्गुरूसुद्धा, इतर कोणी प्रयत्न करतील वगैरे ह्या गोष्टीनंतर सोडा, पण सद्गुरूसुद्धा जे त्यांच्या आशीर्वचनानं आपल्याला मिळालं ते आपल्याकडून काढून घेऊ शकत नाही. हे ते स्वतः इथं नसताना त्यांनी दाखवलेला त्यांच्या वचनानं मिळालेला परिणाम आहे. लक्षात घ्या, म्हणजे ते स्वतः इथं नाहीत, त्यांनी कुणालाही समक्ष कुणाची उपासना घेतलेली नाही, कुणालाही आश्वासन दिलं नाही, कसलाही आशीर्वाद दिला नाही. स्वप्न दृष्टांत दिलेला आहे फक्त त्या स्त्रीला की तू माझ्या विश्वासानं माझ्याजवळ आलीस, माझी उपासना केलीस तर तुला मी हे फळ देतो म्हणून त्यांनी दिलेले. यानंतर श्री गुरु गाणगापूरला पोहोचलेले आणि गाणगापूरला आल्यानंतर तिथंसुद्धा असंच, इथं जसं संगमस्थान आहे तसं तिथंही गाणगापूरला संगमच आहे. आणि त्या संगमावर त्यांचं हे गाव गाणगापूर लांब आहे, तिथून 5 किलोमीटर अंतर साधारण संगमाचं. तर साधना जी आहे त्यांची उपासना ती संगमावर, म्हणजे नित्य संगमालाच त्यांचं जास्त राहणं, मठात जाऊन दुपारची पूजा आणि परत संगमाला, असं त्यांचं तिथलं वय आहे. आता सद्गुरूंचं ज्या क्षेत्रांना किंवा स्थानांना, या इथं तर मी सांगितलं की ही पंचक्रोशी आहे, कारण सद्गुरूंचा चरणस्पर्श झालेला आहे. तिथं तुझी पंचक्रोशी नाही, पण अग्रहार म्हणून त्यावेळेला तिथं जवळजवळ 4000 ब्राह्मणांची वस्ती होती
असा उल्लेख आहे गुरुचरित्रात. तर त्यामुळं काय होतं की आता इथं सद्गुरू राहिले, इथं काहीतरी बघताना जे काही मिळेल ते तो म्हणजे अर्थात चमत्कार. आणि मी म्हणलं ना की सूर्यानं स्वतः किती लपायचं ठरवलं तरी त्याचा प्रकाश लपू शकत नाही, तो झाकून ठेवू शकत नाही आपण. त्यामुळं इथून ते गाणगापूरला गेले आणि त्यांनी त्याचं संगमय स्थान निवडलं, तर तिथंसुद्धा ते काही गुप्त रूपात राहू नाही शकले. अर्थात कसं आहे की भक्तजन कल्याणार्थ त्यांचा अवतार असल्यामुळं त्यांनी जरी म्हणत असले की हे गुप्त राहायचं आहे म्हणून वगैरे, तर ते शक्य नव्हतं. कारण त्यांना लोकांना अनुग्रहित करायचं होतं, मार्गाला लावायचं होतं, कृपा करायची होती, मार्ग दाखवायचा होता, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्यामुळं ते प्रकट रूपानंच तिथं सगळ्या लीला करत आहेत. आता या गाणगापूरला आल्यानंतर तिथंही ते माध्यान्ह काळी भिक्षेला जातात. आणि काही विशिष्ट घरं आहेत की जिथं लोक म्हणतात की काय आमच्या घरात एवढं चांगलं असताना ते तिथं का जातात, त्यांच्याकडे ते दरिद्र्याचं घर आहे, आम्ही इतके चांगली चांगली भिक्षा करतो, हा संन्यासी इकडे येतच नाही वगैरे. पण ज्यांच्यावर कृपा करायची आहे ना, ज्यांना आपल्या मार्गात आणायचं आहे त्यांनाच सद्गुरू अभय देतात आणि त्यांना आपल्या मार्गात आणतात. आता सगळीच घरं काही सात्विक असतात असं नाही बरं का. अर्थात अपवाद आहे, बरीच असतात, किंवा जी नसतात ते सुद्धा काही दोषयुक्त आहेत असंही मी म्हणत नाही. कारण याचं असं कारण असं की आपद्धर्म म्हणून प्रत्येकाला व्यवहार पाळावा लागतो. आणि काल आपण जसं पाहिलं की अनेक गोष्टी अशा असतात की संसार सांभाळायचा म्हटल्यानंतर नको असलेल्या अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतातच, अपरिहार्य म्हणून कराव्या लागतात त्या. आणि अशातूनही जे टिकतात किंवा स्वतःचं आचार सत्वशीलपणानं पाळतात, अशांच्या घरी मात्र सद्गुरू तिथं भिक्षेला जायचे. एवढी एकच 2 मिनिटं माहिती. आता हे दाम्पत्य जे आहे हे गरीब तर आहेच आहे, म्हणजे ब्राह्मण खूप मी एक ब्राह्मण कुटुंब म्हणलं की गरीब आहे हे तुम्ही समजून घ्या. पण किती निर्धन असं हे, ह्यांच्याकडे एक म्हैस आहे आणि ती वांज आहे, तिला हे रेळा म्हणून पाठवतात कामाला. कारण काय दूध तर देत नाही, निदान ते माती व्हायला वगैरे तिच्या पाठीवर काही ठेवून म्हणून ते चालत असेल म्हणून ते पाठवतात, त्यातून काही मिळतं. हा ब्राह्मण काही भिक्षा मागून आणतो, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह कसा तरी चाललेला आहे. आणि आता सद्गुरूंना परीक्षा असली घ्यायची आहे की कृपा करायची, तर अगोदर परीक्षा ते त्याच घरी भिक्षेला जातात. कारण ते सत्वशील आहेत हे तर निश्चित आहे, आचारधर्म पाळणार आहे. मग त्यांच्या घरी दुपारी हे ऊन आहे आणि दुपारी भिक्षेला दारात जण उभारलेले आहेत सद्गुरू, आणि भिक्षेसाठी त्यांनी आरोळी दिलेली आहे. ती ब्राह्मणाची पत्नी येते बाहेर आणि म्हणते की महाराजांचं स्वागत करते. ती म्हणते या आसनस्थ व्हा आणि आपण भिक्षा मागायला. तर ती आल्यानंतर त्यांची पूजा वगैरे करते, बसा म्हणते आणि म्हणते की ती मात्र अगदी महाराजांना प्रार्थना करते, सांगते की माझे पती भिक्षेला गेलेत, ते आत्ता एवढ्यात काहीतरी उत्तम भिक्षा मागून आणतील आणि मग मी तुम्हाला भिक्षा देईन. काय म्हणजे आचारधर्म पाळताना काय यातना होत असतील त्यांना विचार करा, की भिक्षा द्यायकरता सुद्धा भिक्षेची वाट बघावी लागते, मिळणाऱ्या भिक्षेची वाट बघावी लागते. इतकी अवस्था चिंताजनक आहे. आणि मग महाराज म्हणतात अगं तुझ्या दारात म्हैस आहे, तिला त्या दिवशी काम मिळालेलं नाही आहे, ती दारातच उभारलेली, त्यामुळे तुझ्या दारात म्हैस आहे आणि तू मला भिक्षेसाठी थांबा सांगते. संन्यासाला असं थांबवायचं नाही, जा बरं तिचं दूध काढ आणि मला दे म्हणतात ते. असं तिला माहिती आहे की ही म्हैस वांज आहे, हिला दूध येत नाही आहे, आपण हिला माती वाहण्यासाठी देतो लोकांच्याकडून पैसे घेऊन. आणि कसं पण तिचा विश्वास किती आहे बघा, की महाराजांनी सांगितलं याचा अर्थ ती दूध देईल म्हणून ती 2 भांडी घेऊन जाते, एक नाही. केवढा विश्वास आहे बघा. म्हणजे महाराजांनी आईला आश्वासन दिलं की ती म्हणते नाही मला पुत्रप्राप्ती होईपर्यंत तू जायचं नाहीस मला सोडून. ते म्हणतात ठीक आहे मी जात नाही. अहो एक नाही 2 जुळत होतं तिला, 2 पुत्र. ते म्हणजे दुप्पट आश्वासन पूर्ण करून टाकतात महाराज. तसं इथं ते म्हणतात नाही तू जा तिचं दूध काढ. ती 2 भांडं काढून घेऊन जाते दूध काढायला. तिला दूध यायला लागतं. म्हणजे जी वांज आहे, एकतर म्हशी तशाही 12 महिने काही दूध देत नसतात बरं का. जी म्हशीला सुरू होतं त्यावेळेलाच तिला दूध येतं आणि ते काही महिने टिकतं, नंतर तेही दूध संपतं. म्हणजे ते दूध
वासरासाठी आलेलं असतं, आपल्यासाठी नाही. त्यातनं उरलेलं आपण घ्यायचं असतं. म्हणजे तेही आपण काही चुकीचं घेतो असं नाही बरं का. ते दूध पूर्ण वासराला लागत नाही, पण तिचा पाना असतो खूप मोठा आणि ते तेवढं त्याला लागत नाही म्हणून उरलेलं आपण घ्यायचं, असा हा संकेत आहे. नाही तर तुम्हाला पण ते तेवढ्या काळापुरतं असतं की वासराची वाढ होण्यासाठी आवश्यक ती तेवढ्यापर्यंत ते येतं आणि नंतर तिचं दूध कमी होत ते आटून जातं. आता हिला तर ते तसला काहीच प्रकार नाही, तरीसुद्धा त्या म्हशीला दूध यायला लागलं. बरं एक नाही, मी म्हटलं की तुम्हाला 2 भांडी दूध आलं. म्हणजे महाराजांनी सांगितलं त्याच्या दुप्पट दिलं की 2 भांडी दूध. ती दूध घेऊन आली आनंदानं. आता तिला काय किती म्हणजे तिला काय आनंद झाला असेल आपण कल्पनाच करा फक्त. एक वांज म्हैस की जिचा दुसरा काहीही उपयोग नाही, दूध तर नाहीच नाही, पण आज ती जे काही तिच्यापासून मिळायचं ते उत्पन्नही मिळालं नाही, अशा अवस्थेत असताना तिला दुग्धवती करावं महाराजांनी, म्हणजे अजून काय पाहिजे. आणि मग ते दूध तिनं काढलं, त्याचा महाराजांना ते गरम करून तिनं दिलंसुद्धा. महाराजांनी प्रसन्न होऊन, म्हणजे अशा काहीतरी अलौकिक किंवा अकल्पनीय अशा घटना घडत असतात की ज्याला सद्गुरूंची कृपा किंवा सद्गुरूंचे आशीर्वादच फक्त कारणीभूत ठरू शकतं. तुम्ही केवळ त्यांचीच भक्ती करावी, तुमचा आचारसुद्धा चांगला पाहिजे, तो नित्य पाहिजे आणि शास्त्रमार्गानुसार असला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण आज गाणगापूरपर्यंत आलेलो आहोत. शक्यतो प्रयत्न आहे की उद्याच्याला गुरुचरित्र पूर्ण करावं, पण बघूया महाराजांची काय इच्छा आहे ते. पण शक्यतो प्रयत्न करूया आपण की उद्या थोडा जर वेळ आपलं 4 म्हणजे 4ला जर सुरू झालं तर बरं होईल. म्हणजे एक अर्धा तास अजून मिळेल आणि 1-2-3 कथा, किंवा मग 1-2-3 कथा कमी होतील. म्हणजे मला जे सांगायचं आहे त्यात थोडंसं कमी होईल. तसंही मला बरं वाटत नाही की ज्या महत्त्वाच्या कथा आहेत की ज्या आपल्याला बोध देणाऱ्या आहेत, ज्यातून आपल्याला काही मिळण्यासारखं आहे, त्या कथा सहसा टळू नयेत असं वाटतं. बाकी आपण आचारधर्माच्या वगैरे ह्या काही घेत नाही की 36व्या अध्यायात जो कर्मकांड सांगितलेलं वगैरे त्याचा काही फार विचार आपण करत नाही, कारण ते कळायलाही अवघड आहे आणि आचरायला त्यामुळं तो काही फार विषय नाही. पण ज्यातून आपल्याला काही बोध मिळतो, ज्यातून आपली भक्ती वाढते, ज्यातून आपल्याला काही मिळतं, अशा कथा पूर्ण व्हाव्यात अशी माझी ही आहे. उद्या आपण शक्यतो 4 वाजता सुरुवात करू. आणि जर संमती असेल आणि आपलं जर अर्धवट राहिलेलं असेल तर काय झालं की तिथली सेवा एक महाराजांचा आशीर्वाद मिळाले ती करून घेऊन आपण उरलेलं पूर्ण करू असं मला वाटतं आहे. म्हणजे गुरुचरित्र जर समजा आपली संमती असेल तर, नसेल तर शक्यतो आपण ते कव्हर करायचं. आज आपण इथं थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय.